लास्ट ऑफिशियल कॉल है आरके फ्रीड के कैप्टन, अथवा आपको पैनलाइज किया जाएगा। लास्ट ऑफिशियल कॉल आरके फ्रीड एंड एमजे स्पोर्ट्स के कैप्टन। अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत। खास करून सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आपण पाहिला होता एबी स्पोर्ट्स खाडीपार या संघाच्या नावे राहिला होता, ज्या संघाने निर्धारित 6 षटकामध्ये तब्बल 112 धावा कुठून काढल्या होत्या। तर या स्पर्धेमध्ये नित्यांक धावसंख्येचा विक्रम, दुर्दैवी विक्रम बालाजी ग्लोबल्स या संघाच्या नावे नोंदला गेलेला आहे, कारण हा संघ अवघे 18 धावांवर गारद झाला होता। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 अर्धशतके आपल्याला पाहायला मिळाले आहेत। आरके फ्रीड के कैप्टन जुड़ने जा रहे हैं। मेरे साथ कंप्यूटर कमेंटेटर और पिछले 3 दिन से सुभाष धुमाल ने अपने कमेंट्री से लोगों का दिल जीता है। बहुत ही अच्छा कमिटमेंट, बहुत अच्छा कोऑर्डिनेशन बीपीएल में दिया है। सुभाष धुमाल, मैं आपको शुभकामनाएं देता हूं कि इसी तरह आगे बढ़े। धन्यवाद सर। तर संघ नाही का विलाल शेख आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये, कारण भावेश पवार नाणेफेकीसाठी सज्ज झालेले आहे। यस, बिलाल शेख किंग ऑफ भिवंडी क्रिकेट हमसे जुड़ते हुए भावेश पवार, प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट। ऑल द बेस्ट भावेश एंड ऑल द बेस्ट बिलाल। आइए इस टॉस के लिए हमारे पॉइनियर के एक्स कैप्टन 1978 में जब बिशन सिंह बेदी ने भारत की कप्तानी की थी, अशफाक पनवेलकर ने पॉइनियर की। अशफाक पनवेलकर के साहब के हाथों से ये टॉस हम अंजाम देने जा रहे हैं। आज सुबह का दोनों टीमों को इस वक्त ऑल द बेस्ट है। फेयर क्रिकेट खेलें, बीपीएल में रंग जमाएं, अपनी टीम का रंग जमाएं। वेलकम अशफाक पनवेलकर साहब। सिक्के में क्या है? सिक्के में तो एक है, सुपर से ऊपर वो लीग जिसकी धूम सारे हिंदुस्तान के टेनिस क्रिकेट में। और एक तरफ देखिए, इस बीपीएल के चेयरपर्सन दयानंद चोरगे जी, साथ ही साथ वो डीवाई फाउंडेशन के भी अध्यक्ष है। सुबह का टॉस और जीत लिया है यहां पर चैलेंज स्पोर्ट्स ने। बहुत शुक्रिया पनवेलकर साहब। सुबह का मैच और सुबह का टॉस। भावेश पवार, पिछला सीजन मुझे याद है कि धनेश के लिए 8 से 9 मरतबा आए, पंक्चुअल कैप्टन। पहले ये बताइए, सुबह का टॉस आपने जीता है, क्या करना चाहिए? फील्डिंग करना चाहूँगा। रीज़न नहीं पूछूंगा, लेकिन ये ज़रूर पूछूंगा कि जो कल टीम खेली उसमें कोई चेंजेस हैं? नहीं, वही टीम रहेंगी। और भावेश पवार, क्या लगता है कि आपकी टीम ने अभी तक बीपीएल में जो क्रिकेट खेला है, एज अ कैप्टन आप सेटिस्फाई हैं पूरी टीम से? हाँ, और बीपीएल को किस तरह एंजॉय किया है? अच्छी तरह से एंजॉय करो। नक्कीच भावेश नाणेफेक आपण जिंकलेले आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे। 2 सामन्यांचा विचार केला तर दोन्ही सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघासमोर चॅलेंज स्पोर्ट्स चॅलेंज संघाने चॅलेंज फेस केलेला आहे। गोलंदाजीचा जो नक्कीच अटॅक आहे तो नक्कीच या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट पाहायला मिळतोय। तर या सामन्यामध्ये नक्कीच गोलंदाजाकडून तर अपेक्षा असणार आहेत, मात्र फलंदाजाकडून कशा प्रकारे अपेक्षा असतील? फलंदाजाकडून तर खूपच अपेक्षा आहे। आमचा स्कोअर 70+ झाला तर आम्ही चांगला, आमच्याकडे अटॅक चांगला आहे आणि आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू। लेकिन जब आप पहले गेंदबाजी करते हैं तो सामने वाले को क्योंकि आपके पास गेंदबाजी का यूनिट है, क्या भावेश पवार और रिजर्व में कल मैंने देखा जिलानी भी बैठे, इसका मतलब है जो गेंदबाजी अभी तक बीपीएल में हुई वही हम देखने जा रहे हैं पहले मैच में? वही टीम रहेगा, लेकिन अभी मैं मेरे बॉलर को, जो 5वां बॉलर था, उसको बोला था अच्छा करेगा तो टीम में खेलेंगे, नहीं तो जिलानी है, जिलानी भी अच्छा है बोला। क्या बात है, ये रहता है एक कैप्टन का व्यू। आइए हम बिलाल शेख की तरफ। बिलाल, 2 मैचेस आपकी टीम जीती है, एक मैच बहुत ही कट टू कट आपने गंवा दिया है। बिलाल, ये बताइए कि आपकी नज़र से टॉस इम्पोर्टेंट था, जीतते तो क्या करते?
हम लोग भी जीतते तो फील्डिंग ही करते, क्योंकि सुबह का मैच है, मौसम क्लाइमेट बहुत ठंडा है। बट हारे ठीक है, अभी बैटिंग करना है तो 70+ जाएंगे हम लोग। बिलाल, आपके जो भिवंडी के क्रिकेटर्स हैं उनका परफॉर्मेंस बहुत हाई है। पहले मैच में आपने अच्छी बल्लेबाजी की, माजिद बोबड़े बहुत अच्छे टच में, अक्षय कासार वन ऑफ द ग्रेट प्लेयर, लेकिन कहीं ना कहीं आए कौन प्लेयर को लेके आप थोड़ा चिंतित हैं? नहीं, आइकॉन प्लेयर हम लोग, हमारे टीम में भिवंडी के जो बैट्समैन हैं सब अच्छे बैट्समैन हैं। उसके हिसाब से हम लोग ने आइकॉन से बॉलर ही मंगाया था, बट वो आइकॉन ने बॉलिंग अच्छी ही की है। एक ओवर से कुछ ऊपर नीचे हो गया, उससे कुछ प्रॉब्लम नहीं है हम लोग को। यस, अप एंड डाउन होता है। क्या उम्मीद करे, मुकाबला बड़ा है आज रवि बुम्बक से, क्या उम्मीद है? वो बहुत बड़ा बॉलर है, हम लोग उसको बोलेंगे कि एक एक मैच ज़रा दम से बॉलिंग करेगा, ये मैच जीतेंगे तो हम लोग क्वालिफाई हो सकते हैं आराम से। यस, ये दोनों टीमों का एनालाइज है कि जीत के क्वालिफाई। दोनों कप्तान को ऑल द बेस्ट, दोनों भिवंडी क्रिकेट के हीरे हैं। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज चैलेंज, वन द टॉस सिलेक्टेड बोल फर्स्ट इज बैक टू द कमेंट्री बॉक्स, मजर खान एंड शुभा धुमाल। हेलो हेलो। आइए दोस्तों, लौट चलते हैं भिवंडी प्रीमियर लीग की बहुत ही खूबसूरत सुबह की ओर। हवा इस वक्त थम चुकी है, पुरवाइयाँ नहीं बह रही है, लेकिन हवा चलती भी टेनिस दुनिया में भिवंडी प्रीमियर लीग की। आइए, मैच की शुरुआत होने जा रही है। चैलेंज ने टॉस जीता है, फील्डिंग करने का फैसला किया है और इनिशियल 3 ओवर के लिए आपके साथ रहेंगे मजर खान और शुभा धुमाल। धन्यवाद सिद्दीक बाबे सर. तर पहिला सामना आपण पाहणार आहोत चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष आर के फ्रीट आणि एम जे स्पोर्ट्स या दोन संघामध्ये नुकतीच नाणेफेक झालेले आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना शुभ प्रभात, गुड मॉर्निंग, कुल मॉर्निंग. बीपीएल सुपर से ऊपर लीग भिवंडी प्रीमियर लीग वेलकम मजर खान, आपलं ही समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे. कारण आजच्या दिवसामधील हा पहिला सामना एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार, तर दुसऱ्या बाजूला किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख. नाणेफेक जिंकलेले आहे भावेश पवार संघनायकाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आर के फ्रीट यांना एम जे स्पोर्ट्स या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलेलं आहे.
प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ट्रिपल एस वाहिनीवर या स्पर्धेचं प्रक्षेपण आपण पाहू शकता. अतिशय क्लिअर आणि क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोडसे या मैदानावर ही स्पर्धा खेळली जाते आणि या मैदानामधून या स्पर्धेचं प्रेक्षेपणही केले जात आहे. DC4 जबरदस्त गोडसे पायनर स्पोर्ट्स आयोजित सुपर सुपर लीग भिवंडी प्रीमियर लीग मित्रांनो आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा हा सलग चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौथ्या दिवसामधील पहिला सामना RK फ्रीट अँड MJ स्पोर्ट्स विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्स या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत मजर खान आपण जर बघितलं तर 3 दिवशी अतिशय उत्कृष्ट क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळालेलं आहे. भरपूर घडामोडी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले आहेत. चांगले विक्रम या स्पर्धेमध्ये घडलेले आहेत. जी बिल्कुल हरी सर, जिस तरह से हमने पिछले 3 दिनों में मुकाबले देखे, एक से बढ़कर एक मुकाबले देखे, जहाँ पर हमने कई हैट्रिक भी देखी, कई 50 भी देखी और ऐसे कई मुकाबले भी देखे जहाँ पर हमने अपनी सांसों को रोकते हुए देखा है. नक्कीच असं म्हणतात की विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. कारण या अगोदर जर बघितलं तर 98 धावांचा विक्रम केला होता. सर्वोच्च सांघिक धावसंख्या रेस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या संघाने देवा टायगर्स पडगाव संघासमोर 6 ओव्हरमध्ये 98 धावा. तो विक्रम मात्र RK फ्रीट आणि MJ स्पोर्ट्स संघाने बालाजी ग्लोबल संघाविरुद्ध खेळताना मोडीत काढला होता. 99 धावा झळकवल्या होत्या. मात्र तो विक्रम काल मोडीत काढला AB स्पोर्ट्स खाडीपारे संघाने साई स्पोर्ट्स खारबाव संघासमोर 6 षटकामध्ये तब्बल 112 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर काल आणखीन एक विक्रम, नक्कीच हा विक्रम कुठल्या संघाच्या नावे कुठल्या संघाला आवडणार नाही. कारण नित्यांक सांघिक धावसंख्येचा जो विक्रम झाला होता बालाजी ग्लोबलचा, जो संघ अवघ्या 18 धावांवर गारद झाला होता चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघासमोर. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 अर्धशतके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यामध्ये पहिलं अर्धशतक रेस बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाचा साहिल शेख याने देवा टायगर संघाविरुद्ध झळकवलं होतं. 17 चेंडूमध्ये नाबाद 58 धावा. त्यानंतर दुसरं अर्धशतक अग्रेच्या पोगाव संघाचा सूरज केने याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, ज्याने बालाजी ग्लोबल संघाविरुद्ध 21 चेंडूमध्ये नाबाद 58 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर काल साई स्पोर्ट्स खारबाव संघासमोर हिट मॅन ऑफ भिवंडी फाईक अन्सारी अगदी हिट फलंदाजी करताना दिसला होता. कारण 13 चेंडूंचा सामना करताना नाबाद 56 धावा फाईक अन्सारी यांनी कुठून काढल्या होत्या. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये विहान मुतकुमार संघाचा प्रेम चव्हाण, अग्रेच्या पोगाव संघाचा रोज केने, अग्रेच्या पोगाव संघाचा चिराग माली आणि AB स्पोर्ट्स संघाचा फाईक अन्सारी. प्रेम चव्हाण विहान मितकुमार संघाचा, ज्याने हा कारनामा साई स्पोर्ट्स खारबाव संघाविरुद्ध केला होता. त्यानंतर अग्रेचा पोगाव संघाचा सूरज केने, ज्याने प्रभुदेव बॉईज भादोड संघाच्या विश्वनाथ जाधव, जगदीश नाईक आणि दर्शन पाटील या तिन्ही फलंदाजांना खाते उघडण्याची संधी दिली नव्हती आणि हॅट्रिक केली होती. त्यानंतर बालाजी ग्लोबल संघाविरुद्ध अग्रेचा पोगाव संघाचा बिग बर्ड चिराग माली याने विकेट हॅट्रिकचा विक्रम केला होता. आणि काल साई स्पोर्ट्स खारबाव संघाविरुद्ध AB स्पोर्ट्स घाडीपार संघाचा फाईक अन्सारी गोलंदाजीमध्ये हिट ठरला होता. कारण अर्धशतक तर झळकावलं होतं, मात्र विकेट हॅट्रिकही घेण्याचा विक्रम केला होता. काल आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाजी पाहिली होती. प्रीतम बारी, ज्याने चॅलेंज स्पोर्ट्स संघाकडून खेळताना 2 षटके हाताळली होती, 7 धावा खर्च केल्या होत्या आणि तब्बल 5 विकेट म्हणजे निम्मा संघ या गोलंदाजाने गारद केला होता. बालाजी ग्लोबलचा संघाविरुद्ध ही चांगली गोलंदाजी आपल्याला कालच्या दिवशी पाहायला मिळाली होती. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 फलंदाजांनी चौकऱ्यांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये AB स्पोर्ट्स खाडी संघाचा प्रमोद म्हात्रे, रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाचा शाहिल शेख मॅन फ्रॉम डोले आणि AB स्पोर्ट्स खाडीपार संघाचा शाहिद शेख, हे 3 फलंदाज आहेत ज्याने चौकऱ्यांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सिक्सर हॅट्रिकचा विक्रम करणारे 5 फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पहिला फलंदाज अग्रेचा पोगाव संघाचा सूरज केने, ज्याने सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर दुसरा फलंदाज आपण पाहिला होता RK बिल्डर्स आणि MJ स्पोर्ट्स संघाचा डिकॉक ऑफ भिवंडी माजिद बोबडे. त्यानंतर देवा टायगर्स पडगा संघाचा थॉमस डायस, AB स्पोर्ट्स खाडीपार संघाचा फाईक अन्सारी आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा दीपेश माली या 5 फलंदाजांनी आतापर्यंत षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे.
मोस्ट वेलकम बुरहान कुंगले सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आफ्रिदीच्या नावाने त्यांना ओळखलं जात आहे. मोस्ट वेलकम, गुड मॉर्निंग. कालच्या दिवसाचा विचार केला तर काल पहिला सामना डिकॉप ऑफ भिवंडी माजिद बोबडे याच्या उत्कृष्ट फलंदाजी जोरावर आर के फ्रीट आणि एम जे स्पोर्ट्स संघाने जिंकला होता. माजिद बोबडे याने कालच्या दिवशी 15 चेंडूचा सामना करताना 41 धावांच्या एक विस्फोटक खेळली होती. त्यानंतर काल देवा टायगर्स पाडगा संघाचा टायगर थॉमस डायस प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. साई स्पोर्ट्स खारबाव संघाविरुद्ध थॉमस डायस याने अवघ्या 11 चेंडूमध्ये 40 धावा कुठून काढल्या होत्या. काल तिसऱ्या सामन्यामध्ये आर के फ्रीट आणि एम जे स्पोर्ट्स विरुद्ध प्रभुदेव बॉईज भादवड हा सुपर ओव्हरमधील सामना पाहिला होता आणि सुपर ओव्हरमध्ये सुपर परफॉर्मन्स केलं होतं जयेश पाटील, जो मॅन ऑफ द मॅचही ठरला होता. काल प्रभुदेव बॉईज संघाने प्रबोध केलं होतं आर के फ्रीट आणि एम जे स्पोर्ट्स संघाला तिसऱ्या सामन्यामध्ये. काल चौथा सामना साई स्पोर्ट्स खारबा विरुद्ध ए बी स्पोर्ट्स खाडीपार या दोन संघामध्ये पाहिला होता आणि हिटमॅन ऑफ भिवंडी फाईक अन्सारी याची हिट गोलंदाजीने हिट फलंदाजी पाहिली होती. कारण गोलंदाजी करताना हॅट्रिकसह 4 विकेट आणि फलंदाजी करताना अवघ्या 13 चेंडूमध्ये 56 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. तर पाचवा सामना आपण पाहिला होता बालाजी ग्लोबल्स विपक्षी चॅलेंज स्पोर्ट्स कालच्या दिवशी, ज्यामध्ये प्रीतम बारे यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना निम्मा संघ गारद केला होता आणि हिमांशू पाटील याचं निर्दोष षटकी आपल्याला पाहायला मिळालं होतं. काल शेवटच्या सामन्यामध्ये ए बी स्पोर्ट्स खाडीपेर संघाने पराभूत केलं होतं देवा टायगर्स पाडगा संघाला, ज्यामध्ये फाईक अन्सारी पुन्हा एकदा हिट ठरला होता. तर सामना सुरू करायचा आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाने. तर आमचे दोन्ही पंच आपण मैदानामध्ये जायचं आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि खेळपट्टीवर कृपया खेळायचं नाही. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाला विनंती असेल की आपण खेळपट्टीवर खेळू नये. काल अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळाले होते बी पी एल स्पर्धेमध्ये. ट्वेल्थ मॅन दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित दिले आर के फ्रीड अँड एम जे स्पोर्ट्स या संघाला. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाचा जर विचार केला तर दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत आणि आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असणार आहे. या स्पर्धेमध्ये साई स्पोर्ट्स खारबाव आणि बालाजी ग्लोबल्स या संघांचं प्रदर्शन कुठेतरी चिंतेचा विषय राहिलेला आहे, कारण या संघांना चांगलं प्रदर्शन करता आलेलं नाही. तर इतर संघाने नक्कीच चांगलं प्रदर्शन केलेलं आहे, त्यामध्ये अनेक संघांचा आपल्याला उल्लेख करता येईल. सुपर लीग भिवंडी प्रीमियर लीग मित्रांनो आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा, चांगलं मैदान आणि प्रेक्षकांसाठी चांगले स्टँडची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये आपण पाहतोय की 12 स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आकर्षक 2 प्लेयर्स पॅव्हिलियन, 2 खेळाडू कक्ष, भव्य दिव्य असं व्ही आय पी डाईज, आकर्षक असं आमचं समालोचन कक्ष, कॉमेंट्री बॉक्स आणि या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपणही यूट्यूबच्या माध्यमातून तसेच ट्रिफेलस वाहिनीवर हे केलं जात आहे. ही स्पर्धा कव्हर करीत आहेत किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज रवी गुलवी, प्रथमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. नक्कीच या टेलिकास्टची भरपूर चर्चा सध्या केली जात आहे, कारण अतिशय उत्कृष्ट टेलिकास्ट इथे दाखवलं जात आहे आणि दिवसेंदिवस नक्कीच प्रिन्स मूवीज चांगली प्रगती करतोय. त्यांच्या माध्यमातून नक्कीच भिवंडीचे क्रिकेट जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवलं जात आहे आणि संपूर्ण बी पी एल स्पर्धेचा जर विचार करायचा झाला तर भिवंडी क्रिकेटपटूंचं नक्कीच प्राबल्य राहिलेलं आहे. अनेक भिवंडीतील खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये केलेलं आहे.
पहिला सामना आज आर के फ्रीट आणि एम जे स्पोर्ट्स विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्स या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये अग्रेच्या पोगाव संघाचं आव्हान असणार आहे एस के एंटरप्राइजेस या संघासमोर. आज विहान मित कुमार 2-2 हात घेण्यासाठी सज्ज झालेले देवा टायगर्स पडघ्या संघासमोर. आज आर के फ्रीट अँड एम जे स्पोर्ट्स पुन्हा एकदा आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल अग्रेच्या पोगाव या संघासमोर. आज विहान मित कुमार लढत देणारे राईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या संघासमोर. तर पंच आपण खेळ सुरू करायचा आहे. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. पंच शानी खुरुशी अँड पंच शकील कोटी, दोन्ही पंच अतिशय नावाजले नामांकित पंच आहेत आणि दोन्ही पंच आमच्या मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. तर सलामी जोडी मैदानामध्ये जात आहे. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट सिद्दीक बाबे सरांचं आहे. व्ही आय पी डाईजवर मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. तर क्षेत्ररक्षण लावण्याच्या तऱ्हेत आपण पाहतोय चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी हा संघ आज या स्पर्धेचा सलग चौथा दिवस आपण पाहतोय. आज 7 जानेवारी आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर घडामोडी घडलेल्या आहेत. कारण आजच्या दिवशी 1956 टीम इंडियाच्या विनू पंकज राय यांनी न्यूझीलंड विरुद्ध मद्रास टेस्टमध्ये तब्बल 413 धावांच्या भागीदारीचा विक्रम केला होता. आज 1987 कपिल देवने श्रीलंकेच्या रोमेश रत्नायकाला बाद करून कटक टेस्टमध्ये 300वा विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि आजच्या दिवशी 1992 इम्रान खान श्रीलंकेविरुद्ध फैसलाबाद कसोटीमध्ये शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. आणि आजच्या दिवशी 2011 इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस सिरीजमध्ये तब्बल 24 वर्षानंतर पराभूत करण्याचा विक्रम केला होता. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 ओपनर ऑन द ग्राउंड. आजच्या दिवसामधील सकाळी सत्रामधील पहिलीच लढत चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी विपक्ष आर के फ्रीट एम जे स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. टू ओपनर ऑन द ग्राउंड बिलाल शेख किंग ऑफ भिवंडी क्रिकेट. तर दुसऱ्या बाजूला असरदार फलंदाज अक्षय कासार मॅन फ्रॉम आनगाव. ज्या फलंदाजाने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली, खास करून विजय पावले याच्या विरुद्ध अतिशय उत्कृष्ट फटके त्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. तर पंच शानू खुरेशी मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये स्क्वेलेकचे पंच शकील कोटी यांना आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टमध्ये आपण पाहू शकता. त्यामध्ये डीप कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अकबर. तर गोलंदाजी मार्गावर अलिमगड एक्सप्रेस हिमांशु पाटील सज्ज होतोय. 9:30 बरोबर सामना सुरू होतोय. तर गेम स्टार्ट. पहिले षटक घेऊन आलेले गोलंदाज अलिमगड एक्सप्रेस हिमांशु पाटील. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडूला दिशा दिलेली आहे कव्हर रिजनमध्ये. एका धावेने अपना अकाउंट ओपन करतोय फलंदाज बिलाल शेख. जी बिल्कुल, यहाँ पर पहले दिन की शुरुआत होती हुई और अच्छी गेंद रही थी वहाँ पर हिमांशु की बैकफुट पर जाकर पंच किया था बिलाल ने उस गेंद को. इस एक रन की मदद से अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए यहाँ पर बिलाल शेख. सावध सुरुवात आपण करताना पाहतोय बिलाल शेख याच्याकडून या सामन्यामध्ये भरपूर अपेक्षा असणार आहेत. कारण बॅक टू बॅक 2 सामने जर बघितले तर हा फलंदाज अपयशी ठरला होता.
यावेळी बॅटसेज मात्र थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाज अक्षय कासाराला आणि दोन्ही फलंदाज एकेरी धावेने आपलं खातं उघडतात. जी बिल्कुल, दोनों ही बल्लेबाजों ने यहाँ पर एक एक रन से अपना खाता खोला है. इस बार भी अच्छी गेंद रही थी वहाँ पर हिमांशु की, बल्ले का अंदरूनी सिरा लगा था, लेकिन अच्छी फील्डिंग रही वहाँ पर केतन घरत की. नक्कीच शॉर्ट हँडमॅन रिझनमध्ये केतन घरत याला आपण पाहू शकता. भावेश पवार 30 संघामध्ये मिड ऑफला क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशु पाटील टर्न फ्रॉम VIP डायझिन फेसिंग हिम बिलाल शेख. स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, अप्रतिम डिलिव्हरी. स्वीप करने की इस बार कोशिश की थी वहाँ पर बिलाल ने. अच्छी गेंद एक बार फिर से रही वहाँ पर हिमांशु की. पहली देख 2-3 गेंदें जो रही थी हिमांशु की, बहुत बढ़िया गेंद रही. सुभाष सर, यहाँ पर हम देख रहे जिस तरह से यहाँ पर शुरुआत दी है हिमांशु ने अपनी टीम को. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण बघतोय P1च्या पहिल्याच षटकामध्ये. रिव्हर्स फटका केलेला आहे पॉइंट रिझनमध्ये. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एकेरी धावांवर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना आणि त्याचं कारण आपण पाहतोय की अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. जी बिल्कुल, यहाँ पर पावर प्ले में गजब की गेंदबाजी देखने को मिल रही है हिमांशु द्वारा. जगह नहीं दे रहे बल्लेबाजों को स्ट्रोक खेलने के लिए. नक्कीच रूम देत नाहीत धूम माजवण्यासाठी, कारण हिमांशु पाटील याला माहीत आहे की दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात आणि या फलंदाजांना जर आपण रूम दिला फटके खेळण्यासाठी तर नक्कीच हे धूम माजवू शकतात. यावेळेला मात्र अप्रतिम फटका, स्विच हिट अँड चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा इशारा होतोय. आजच्या दिवसामधील बिलाल शेख याच्या बॅटमधून निघाला हा पहिला षटकार. ऐसा देखा नहीं. बढ़िया स्ट्रोक वहाँ पर अक्षय ने लगाया इस गेंद के ऊपर. स्विच हिट खेला था इस गेंद के ऊपर और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. हिमांशु यावेळी चेंडूला टोललेलं आहे मिड विकेट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. बिलाल शेख प्राइज विकेट म्हणता येईल बिलाल शेख याच्या रूपाने. तो बिलाल के रूप में ये पहला झटका लगता हुआ यहाँ पर RK और MJ स्पोर्ट्स को. पहिला फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय की अपयशी ठरतोय. बिलाल शेखसाठी BPL स्पर्धेमध्ये नक्कीच थोडंसं संघर्ष पाहायला मिळतोय. एक मोठं नाव आहे, मात्र जैसा नाम वैसा काम देखने को मिला नहीं. मतलब क्लास इज परमानेंट, कारण फॉर्म आता जाता रहता है लेकिन क्लास कभी नहीं मरता. नक्कीच लक फॅक्टर ही महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तर नवीन फलंदाज सूरज जोशी येतोय वन डाऊनला खेळण्यासाठी आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं. P1च्या पहिल्या षटकानंतर P2चं दुसऱ्या षटकात आल्यासाठी गोलंदाजी मार्गावर भावेश पवार येतोय. यानंतर सामना आपण पाहणार SK इंद्रप्रजेश विपक्ष अग्रियाचे पोगाव या 2 संघामध्ये आणि दोन्ही संघाच्या संघानिकाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे.
तो दूसरे ओवर के लिए यहाँ पर भावेश पवार को बुलाया गया है, जबकि पहले ओवर में बहुत ही गजब की गेंदबाजी की हिमांशु ने। उसी बीच वहां पर देखना है, घूम के खेलने की कोशिश की थी इस गेंद को सूरज जोशी ने। पहली गेंद वहां पर भावेश पवार की वाइड गेंद कर बैठे, स्कोर आगे खिसकता हुआ इस 1 रन की मदद से 11 रनों पर। नक्कीच दिशा भरकटली गेली होती आणि परिणाम भावेश पवारला हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. उसी बीच वहां पर कट करने की कोशिश की थी इस गेंद को सूरज जोशी ने। कैच ड्रॉप होता हुआ वहां पर विकेट कीपर से और जीवन दान मिलता हुआ यहाँ पर सूरज को। नक्कीच जीवनदान मिळालेलं आहे. पाहूया जीवनदानाचा फायदा उचलतोय का सूरज जोशी हा फलंदाज. जी बिल्कुल, यहाँ पर अब ये देखना होगा कि सूरज जोशी जो कि कल के दिन हमने देखा बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी, अब उनका क्या छूटा है। भावेश पवार पिछली गेंद वाइड, उसके बाद ये अच्छी गेंद रही थी भावेश की। इस बार सामना करेंगे अक्षय कासर। उसी बीच वहां पर बॉलर बैकडॉय खेला इस गेंद के ऊपर, अच्छी गेंद एक बार फिर से रही भावेश की, विकेटों के बीच में इस गेंद को रखा था। नक्कीच चांगली वापसी करतोय या चेंडूवर. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवतोय, कुठली धाव घेण्याची संधी तिथे फलंदाजाला मिळालेली नाही. उसी बीच अच्छा कवर ड्राइव लगाते हुए इस गेंद के ऊपर देखने वहां पर दूर से खिलाड़ी आते हुए अच्छी फील्डिंग होती हुई डीप में। उसी बीच 2 रन पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने, स्कोर आगे खिसकता हुआ इस 2 रन की मदद से 14 रनों पर। बहुत ही खूबसूरत ड्राइव लगाया था इस गेंद के ऊपर, लेकिन बढ़िया फील्डिंग वहां पर कवर की दिशा में होती हुई। नक्कीच रिप्लेमध्ये आपण पाहू शकता फुटवर्डचा चांगला वापर करताना दिसला होता क्षेत्ररक्षक डीपमध्ये. नक्कीच आपल्या संघासाठी लावजवाब प्रदर्शन करणारा. उसी बीच वहां पर देखना है, बड़े हिट की तरफ गए थे इस बार अक्षय। कारपेट द्वारा इस बार खेल दिया इस गेंद को, 1 ही रन आएगा इस गेंद के ऊपर। तो अच्छा ओवर यहाँ पर भावेश का भी घटता हुआ, जिस तरह से हमने पहले ओवर में देखा जहां हिमांशु ने गजब की गेंदबाजी की थी, सिर्फ 10 रन खर्च किया था। दूसरा ओवर भी हम देख रहे हैं भावेश पवार का अच्छा घटता हुआ चैलेंज स्पोर्ट्स के लिए। उसी बीच वहां पर हुक करने की कोशिश की थी, बल्ले का ऊपरी सिरा लगता हुआ गेंद चलेगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। डीप फाईन लेग रिजन मधून सीमा पर 4 धावा. उसी बीच वहां पर देखना अपर कट लगाया इस बार इनफील्ड के ऊपर से, कोई मौका नहीं वहां पर वैभव के पास, गेंद बाउंड्री के बाहर। एक बार फिर से कौतुक करावं लागेल फलंदाजाने. हा फटका त्याने बनवला होता, ज्याप्रमाणे हा फलंदाज आपण पाहतोय धावा वसूल केलेल्या आहेत 4. या 2 चौकारीने धावसंख्येला येतोय आकार आणि धावसंख्या 4 ने वरून झालेली ते 23. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर एक बाद 24 धावा 23 धावा प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय आरके फ्रीट आणि एमजे स्पोर्ट्स हा संघ. तो अच्छी बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है अक्षय कासर द्वारा। तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्गवर प्रीतम बारे येतोय, ज्याने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेलं आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा जो विक्रम आहे तो याच गोलंदाजीचे नावे आहे, कारण कालच्या दिवशी आपण बघितलं तर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळताना त्यांना निम्मा संघ गारद केला होता. 7 धावा खर्च केले होते आणि 5 फलंदाजांना डगआउटच्या आश्रयाला पाठवलं होतं. जी बिल्कुल, कमाल की गेंदबाजी कल के दिन की थी प्रीतम बारी ने, 5 विकेटें हासिल की थी। तो तीसरे ओवर के लिए आते हुए प्रीतम बारी,
जबकि पहले 2 ओवर में जो रन आए 23 रन आए हैं आरके स्पोर्ट्स के लिए। उसी बीच वहां पर देखना शॉर्टम पुल लगाया इस गेंद के ऊपर, एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर, थोड़ी सी नीचे रह गई थी ये गेंद और उसी बीच वहां पर शॉर्टम पुल लगाया था अक्षय ने इस गेंद के ऊपर। 1 रन की मदद से स्कोर 24 पर पहुंचता हुआ। कल के दिन भी हमने देखा सुभाष सर जिस तरह से प्रीतम ने गेंदबाजी की थी जहां पर 5 विकेटें ली थी। कल के दिन के जो सारे मुकाबले रहे थे एक से बढ़कर एक मुकाबले रहे थे। नक्कीच चांगली गोलंदाजी प्रीतम बारे याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि या गोलंदाजीने खूप प्रभावित केलेलं आहे प्रीतम बारी मॅन फ्रॉम दांडी पालघर। फुल टॉस गेंद वहां पर देखना इस गेंद को खेल दिया है मिड विकेट की दिशा में गेंद जाती हुई 6 रनों के लिए। लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे। जोशीसाठी फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूचा खरपूस समाचार। चेंडू आपण पाहिला होता सीमा पार 6 धावांसाठी हा षटकार। देखिए सुभाष सर विकेट कीपर से क्या छोड़ा था यहाँ पर सूरज का और उसके बाद देखिए क्या कमाल की बल्लेबाजी की है। भावेश पवार को लास्ट की 2 गेंदों पर 2 बाउंड्री लगा और उसके बाद प्रीतम बारी की पहली गेंद का सामना किया और सिक्सर। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर करते हुए सूरज। उसी बीच लोअर फुल टॉस गेंद वहां पर देखना है लॉन्ग ऑन की दिशा में इस गेंद को खेला है, कोई मौका नहीं, 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद जाती हुई 4 रनों के लिए। दोन्ही क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न तर केला होता मात्र प्रयत्न असफल ठरतोय। उसी बीच बड़े हिट की तरफ गए थे, वहां पर सवाल जरूर पूछा था प्रीतम बारी ने। अच्छी गेंद रही इस बार प्रीतम की। नक्कीच चांगली वापसी या चेंडूवर करतो प्रीतम बारी कारण या अगोदरच्या 2 चेंडूंचा विचार केला तर 10 धावा 2 चेंडूंवर पाहायला मिळाल्या होत्या। त्यानंतर चांगला कमबॅक प्रीतम बारी याच्याकडून। उसी बीच वहां पर स्लॉक करने की कोशिश की थी इस बार सूरज ने। अच्छी गेंद वहां पर एक बार फिर से रही प्रीतम बारी की। यही बड़े गेंदबाज की खासियत रहती है कि अगर उन्होंने 2-4 गेंदें खराब की तो कम से कम वो 2-4 गेंदें अच्छी भी कर सकते हैं। प्रीतम बारी अब अपना दम दिखाते हुए प्रीतम। उसी बीच वहां पर फुल टॉस गेंद थी, देखना है रिव्यू लिया गया है यहाँ पर बीमर गेंद के लिए। नक्कीच इथे मात्र भीमरसाठी रिओ घेतलेला आहे। हे पाहावे लागेल की चेंडू कमरेच्या वर आहे का। नक्कीच रिओ सक्सेसफुल नो बॉल आहे कारण कमरेच्या वर चेंडू होता। बिल्कुल यहाँ पर अब फ्री हिट का भी सामना सूरज करेंगे। बिल्कुल जो उनकी गेंद रही थी प्रीतम की कमर के ऊपर रही थी, वही कारण था कि सूरज ने भी रिव्यू लिया और उनका ये रिव्यू सक्सेस भी होता हुआ। स्कोर आगे खिसकता हुआ 35 रनों पर। ओवर नंबर 3 का खेल हम देख रहे हैं। उसी बीच वहां पर एक बार फिर से मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश की थी, लेग बाय के रूप में 1 रन आता हुआ इस बार। यानंतर सामना आपण पाहणार आहोत एसके एंटरप्राइजेस विपक्ष अग्रेज पोगाव या 2 संघामध्ये। तर इथे 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय आरके फिट अँड एमजे स्पोर्ट्स संघाची झालेली आहे ती 1 बाद
36 धावा. बाद होणार फलंदाज बिलाल शेख जो आजही ॲप्रिशिएट ठरले. 2 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं. मात्र अक्षय कासार आणि सूरज जोशी यांच्यामध्ये एक चांगली भागीदारी 34 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. Thank you so much, Shubhat Dhumal and Mazhar Khan. Good morning and welcome all of you in BPL, Bhiwandi Premier League, Super League, Super से ऊपर League. From Altaf Bali sir, BC4 Jai Bajrang Sport Ghorsai, and as far as Pioneer Sports and the chairman Dayanand Chorge. This morning match between Challenge Sports and RK Freet and MJ Sport. Harish Pandya, Voice of India, joining me in commentary. Welcome Harish. Today is a terrific day. सुप्रभात मित्रांनो आणि सुरू झाली आहे क्रिकेटला सुरुवात. Bhavish Pawar. Oh, beauty, swinging wide Yorker. What a ball. Extra pace. Look at that, Harish. खूप चांगला चेंडूला अगदी ऑफ स्टंपवर ठेवण्यात आलं होतं. This time put away on the onside. Fielder find the ball in deep. Enough time, batsman gets one. Harish, I think Akshay Kasar showing his class begin from the first ball of BPL. नाही अगदी आणि काल जेव्हा त्याने एक चांगली खेळी दाखवली त्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्याला माहीत आहे की आत्ता जे उर्वरित मॅचेस आहे ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीची चांगली झोप घेऊन तो सकाळी विश्रांती घेऊन आला आहे. म्हणजे एखादा काय थकवा वगैरे त्याचा चेहऱ्यावर नाही आहे. जेव्हा तुम्ही झोप घेऊन येता तेव्हा तुम्ही फ्रेश असता आणि म्हणून त्याचा फलंदाजीमध्ये ते प्रदर्शन बघायला मिळते. Bhavish Pawar up to the wicket now. Shot rising, wide signal from umpire and one for the over signaling from umpire Koti. 1 to score now. His score moves up to 38 for the loss of 1 wicket. This time a lovely looking drive straight to deep mid off, but enough time. Kasar gets one. परत एकदा चेंडूच्या रेषेत येऊन खेळणं हे त्याने आत्मसात केलेलं आहे आणि जे शिकलेलं आहे ते मैदानामध्ये करून दाखवणं हे अक्षय कासारने खूप लीलया पार पाडलेलं आहे. Bhavish Pawar. Ball this time, hooks that ball in vacant area. One bounce cross the fine leg boundary and no ball signal. Second bouncer bowled by Bhavish Pawar. And batsman taken one. Vaibhav Patil in deep, I think. Welcome, most welcome, Mayur Vilas Patil, the owner of Challenge. Most welcome, Mayur. This time, bowler back drive. Yes, he's out. भावेश पवारची स्तुती करायला पाहिजे. बघा त्याला माहीत आहे चौकार गेले, षटकार गेले, नो बॉल आला आहे, फ्री हिट आली आहे. जर मला एखादी संधी भेटली तर मी त्याचं सोनं करून नक्की दाखवणार आणि ती संधी त्याच्याकडे चालून आली आणि त्याची समय सूचकता बघा. त्याने डायरेक्ट थ्रो न करता थोडा धावत गेला आणि अंडर हँड थ्रो करत त्यांनी अक्षय कासारचा अडसर दूर केला आहे. बिल्कुल, एक गेंद पे आप 2 बार नहीं बच सकते. हालांकि कॉटन बोल्ट का मौका था वहां पर. स्कोर इज 45 for the loss of 2 wicket. Akshay Kasar made 13 runs. Today Bilal Sheikh is run out for 2. Suraj Joshi, who played a terrific knock in first match, in second match, in third match.
son of Bhiwandi Cricket, new man in A1 Pawan. Bhavish Pawar, left arm over the wicket. This time try to mighty swing, but ball is travelling all on the ground to Whitish mid wicket. Enough time. Oh, what a running. Harish, what a running. नाही दोन्ही फलंदाजाची धावायची जी क्षमता आहे ती उत्तम होती, परंतु त्याचबरोबर सिद्दीकभाई तुम्ही बघितलं असेल बिलकुल यष्ट्यांच्या वर थ्रोसुद्धा आला होता. म्हणजे जेव्हा दोन मोठे संघ खेळतात व्यावसायिक संघ म्हणून, तेव्हा असं फोटो फिनिशवालं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. तर इथे फलंदाज बचावला गेलाय आणि स्ट्रॅटेजिक टाइमआउटला सुरुवात झालेली आहे. दोनों टीमों के खिलाड़ियों से रिक्वेस्ट है, दोनों कैप्टन से, आपको टॉस के लिए आना है. फॉर्मेट का है एसके इंटरप्राइजेस के कैप्टन और आगरी राजा पोगांव के कैप्टन, दोनों को ऑफिशियल कॉल दिया जा रहा है. टॉस बॉक्स में पहुंचना है. आइए हम हरीश, 4 ओवर में सुबह का सत्र अच्छी शुरुआत मैं कहूँगा, 47 रन और 2 विकेट, क्या कहेंगे आप? नाही, खूप चांगली सुरुवात करून दिली आहे. सूरज जोशी मागच्या सामन्यामध्ये तेवढी खास प्रभावी कामगिरी करू शकला नव्हता, परंतु आज त्याने आपली फलंदाजीमध्ये चुणूक दाखवली आहे. संघाच्या ऑक्शनमध्ये सुद्धा तो तेवढाच हिरिरीने सहभागी झाला होता. आणि आता तुम्ही बघत आहात की ज्या पद्धतीने त्याने आपला डाव आखला आहे, कुठेतरी जर सूरज नाबाद राहिला आणि पवन हा हार्ड हिटिंग बॅट्समन आहे, तर पुढील 12 चेंडूमध्ये कमीत कमी 30 धावा जर त्यांनी कुठल्या तर 77 पर्यंत ही धावसंख्या जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला प्रीतम बारी ज्यांचं पहिलं षटक थोडं महागडं ठरलं होतं, प्रथमच काल 5 गडी घेणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. आपल्या पहिल्या षटकात 13 धावा दिलेत प्रीतमनी. जर त्याने एक चांगलं षटक टाकलं तर चॅलेंज या सामन्यामध्ये परत येऊ शकते. मला वाटतं चॅलेंजचा कस लागणार आहे. चॅलेंजच्या मनामध्ये विचार असा आहे की आर केला 70 पर्यंत रोकावं आणि आर के यांचा मानस असा आहे की 75 ते 80 पर्यंत जाण्याची आपण ट्राय केली पाहिजे. क्या बात है. भिवंडी प्रीमियर लीग में भिवंडी के मैजिक ऑफ भिवंडी उमा चौहान जुड़ चुके हैं. उमा, आपसे रिक्वेस्ट है, आपको वीआईपी पे आना है. वेलकम. ये वो गेंदबाज है जिनकी गेंदों ने बल्लेबाजों को कभी चैन से सोने ना दिया. वेलकम मैजिक ऑफ भिवंडी उमा चौहान. प्रीतम बारी को कंटिन्यू रखा है. इस मरतबा कट के अंदर की जानिब आती हुई अंधाधुंध बल्ला चला दिया था, वहां पर बीट किया A1 पवन को. खूप छान चॅलेंज संघासाठी प्रदर्शन. मला आठवतंय 4 गोलंदाज चॅलेंजचे ठरलेले असायचे. 5वा गोलंदाज मी खूप क्वचितच पाहिला आहे. म्हणजे विश्वास म्हात्रे, उमेश चव्हाण, विलास पाटील, एक ठरलेला गोलंदाजीचा अटॅक होता चॅलेंजचा. इस मरतबा बोल्ड हो गए. बेल्स को ट्रिप करती हुई गेंद निकल गई है और A1 पवन आउट. नहीं लाएगा. हमारे पार्किंग जोन में प्लीज़ आपको पार्क करना है. देखिए, आपने बात की चैलेंज की, उमा चौहान, संतोष चौहान, विलासार और विश्वास मात्रे. लेकिन अगर हम बात करें, हरीश आप 1999 में मेरे साथ जुड़ गए, लेकिन अगर मैं बात करूं 93 से, तो 97 और 96 के दौर से अगर देखें तो गेंदबाजी की यूनिट हमेशा पॉइनियर के पास रही है. एक कंप्लीट यूनिट. चैलेंज, पॉइनियर, नेताजी सुभाष, ये वो टीमें थी जिनके पास एक कंप्लीट यूनिट था. तो यहाँ पर प्रीतम बारी यांनी नक्कीच गोलंदाजीमध्ये आता चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाही आणि आता जो दबाव आहे तो RK फ्रीट आणि MJ स्पोर्ट्सवर त्याने आणलेला आहे. नए बैट्समैन बल्लेबाजी के लिए हैं. क्विंटन डिकॉक ऑफ भिवंडी, माजिद बोबड़े गजब के फॉर्म में चल रहे. विजय पावले
माजिद बोबड़े को भूल नहीं पाएंगे। नाही, नक्की ज्या पद्धतीने म्हणजे ऑल इंडिया खेळाडू जे मैदानामध्ये आले त्यांच्यासमोर भिवंडीचे खिलाडी बिंदास भिडलेले आहेत, हे मात्र कटू सत्य आहे. प्रीतम बारी, माजिद को यॉक कराने की कोशिश, छोटी बैकलिप से अच्छा ड्राइव, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, गेंद को उठाया भावेश पवार ने, 1 रन. देखिए यहाँ प्रीतम बारी की भी सोच अच्छी है हरेश, नए बैट्समैन को जरूर स्टंप में गेंद खिलाई थी. दुसरी गोष्ट, भावेश पवार हा डावखोर आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला चेंडू येत होता म्हणून त्यांनी त्याच्या सहकार्याला सांगितलं तू थांब, मला थ्रो करून दे. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि 48वर 3 ही परिस्थिती सध्या 5व्या षटकामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर 61चा दिसतोय. आरके फ्रीट एमजे स्पोर्ट्स बल्लेबाजी कर रही है, इस बार दबा, गेंद को उड़ा दिया है लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन. प्रीतम को जवाब सूरज जोशी का. सूरज जोशी अनफिट होने की वजह से पहला मुकाबला नहीं खेले थे, लेकिन जब दूसरे मुकाबले में आए तो 3 गेंदों में 16 मारे. नाही, जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही संघाला असे खेळाडू पाहिजे, प्रत्येक मॅचमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंनी आपली छाप छोडली पाहिजे. कारण प्रत्येक सामन्यामध्ये एखादा खेळाडूवर अवलंबून चालणार नाही. म्हणजे अक्षय कासार एकदा खेळला, माजिद खेळला, आज सूरज खेळतोय, उद्या अजून एक चांगला खेळाडू खेळेल. म्हणजे 11च्या 11नी जर चांगलं खेळलं तरच संघ पुढे जाऊ शकतो, ते दाखवून दिले सूरज जोशी यांनी. प्रीतम बारी से कह दिया कि अब मेरी बारी. राइट आर्म ओवर द स्टंप्स, फिर से निकल के मारने की कोशिश, लेकिन निशाना चूकते हुए वाइड यॉर्कर थी. सन ऑफ भिवंडी क्रिकेट, जबकि सूरज बादलों से झांकता हुआ, आज आसमान में हल्के बादल छाए हुए हैं और टेनिस क्रिकेट में भिवंडी प्रीमियर लीग छाया हुआ है. आरके फ्रीड अँड एमजे स्पोर्ट्सचे मालक आहेत फुरकान बुबेरे आणि मयूर विलास पाटील हे ओनर आहेत चॅलेंज स्पोर्ट्सचे. पेस पे बीट किया था वहाँ पर, काफ़ी रफ्तार भरी गेंद थी और ये देखिए पेस पे बीट हुए थे, बल्ले को छू कर गई थी. ओवर समाप्त होते हुए 5 कुल स्कोर है 54 रन. हरीश, मुझे लग रहा है कि आरके फ्रीट सुबह के सत्र का मैच है और यहाँ से कहीं ना कहीं 65 की तरफ देख रही. आता सूरज आणि माजिद हे दोन्ही चांगले रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आहे मागच्या षटकामध्ये, म्हणून ते प्रयत्न करतील एकेरी धावाला दुहेरी धावामध्ये आणि चौकार षटकारमध्ये एखादा मारला. इथे प्रीतम बारीची गोलंदाजीबद्दल बोलू इच्छितो. मागच्या षटकात त्यांनी जवळपास सर्व चेंडू फुलर लेनचे टाकले. अर्थात त्यातले फुलटॉस चेंडू पण होते, यॉर्कर पण होते, एखाद चेंडू मैदानाच्या बाहेरसुद्धा गेला. पण जर तुम्ही बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा दिले आणि ते 6 धावा फक्त षटकाराचे होते. म्हणजे 5 निर्धाव चेंडू त्यांनी आपल्या मागच्या षटकामध्ये टाकले. हे सुद्धा चांगली बाब आहे चॅलेंजसाठी. एसके इंटरप्राइजेस के कैप्टन और अगड़ी राजा पोगांव के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल, टॉस बॉक्स में बैठना ज़रूरी है. शुमाइल सूसे पहुंच चुके हैं. अगड़ी राजा पोगांव के कैप्टन यस, महेश ठाकरे भी जुड़ते हुए. डेथ ओवर में गेंदबाजी के लिए केतन घरत. वेलकम शादाब कोटकर, एसके स्पोर्ट्स महापोली. सुल्तान खान भी हमसे जुड़ चुके हैं, वेलकम. स्विंग के सुल्तान. केतन घरत, पहली गेंद कट करने की कोशिश, एज एंड गॉन. चा चांगला वापर केला होता त्या चेंडूवर. आणि केतन घरत, सिद्दीकभाई, एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या क्रिकेटमध्ये एखादा षटक जर व्यवस्थित गेलं नाही तर 4च्या ऐवजी 5 गोलंदाज वापरले जातात. परंतु चॅलेंजने या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत 4च गोलंदाजांना मुभा दिलेली आहे. म्हणजे ही सुद्धा एक जमेची बाब ठरू शकते. कारण जो स्कोर माजिद आणि सूरज फलंदाजी करत होते तेव्हा 75-80 पर्यंत जाऊ शकतो असं वाटलं होतं, मात्र तो आत्ता स्थिरावला आहे 54वर 4 आणि चॅलेंज नक्की प्रयत्न करणार 65च्या खाली रोखण्यासाठी. और यही कारण था कि भावेश पवार ने कहा था कि उनके पास
काफ़ी ऑप्शन है, और उन्होंने कहा था कि गेंदबाज अगर सही लय में नहीं रहते हैं, वाकई में जिलानी उनके पास तूफानी गेंदबाज। माजिद आउट होने के बाद नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं। बालातरे कल गोल्डन 6 लगाकर मुकाबला टाई कर दिया था। अरे जो अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में मेरे ख्याल से बेंसन ने, जिसमें आसिफ मुश्तबा ने स्टीव वॉ को 6 लगा के मुकाबला टाई किया था। भरपूर वेळा असं घडलंय मर्यादित षटकांच्या सामनामध्ये. आता जगभरात धोनीचा बोलबाला आहे, धोनी बद्दल लोक चांगलं बोलत आहेत आणि तो डेफिनेटली मोठा फिनिशर आहे. परंतु धोनी क्रिकेटमध्ये यायच्या अगोदर मायकल बेवन एक असा फिनिशर होता ज्यांनी शेवटच्या चेंडूवर 2दा चौकार पाहिजे असताना किमया करून दाखव. म्हणजे असे काही मोठे फिनिशर खेळाडू असतात. आज या सामन्यामध्ये सूरज जोशी यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे, परंतु एक चांगली फिनिश करण्याची जबाबदारी सुद्धा त्याच्यावरच असणार आहे, कारण तो सध्या फॉर्ममध्ये आहे. आरके फ्रीड के रज़ीक वारी साहब जुड़ चुके हैं, आपका इस्तकबाल है। आपसे इल्तमास है कि वीआईपी की जीनत बने। पटकी भी गेंद, एक और कॉट बिहाइंड। क्या बॉलिंग कर रहे हैं केतन घरत कंधे के जोर से। सर्वात महत्त्वाची गोष्ट सिद्दीकभाई म्हणजे माजिद बोबडे डावखुरा असताना त्याचा ऑफ स्टंपवर आणि आता बाद झालेला फलंदाज बाळा तरे त्याचा सुद्धा ऑफ स्टंपवर त्यांनी आक्रमण ठेवलं आहे आणि परफेक्ट पिच केलं होतं त्या चेंडूला. अजिबात उत्तर नव्हता फलंदाजाकडे आणि केतन घरत ज्यांनी पाठवले फलंदाजाला परत. 3 हैट्रिक हो चुके हैं और हैट्रिक पे आ गए हैं केतन घरत। क्या बॉलिंग हो रही है चैलेंज की तरफ से। मयूर विलास पाटिल ओनर टीम है और कहा जाता है कि चैलेंज नहीं बल्कि भिवंडी स्पिन की जान, मैजिक ऑफ भिवंडी उमा है और इनके टिप्स काफ़ी काम करते हुए। पहला प्रेम चौहान ने किया था, उसके बाद हैट्रिक सूरज केने ने, उसके बाद चिराग माली, उसके बाद फाइक अंसारी। ये 5वां हैट्रिक है केतन घरत। डेथ ओवर में हैट्रिक, एक्सलेंट बॉलिंग अगर हो जाती है तो। ओ अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं। शॉर्ट लेग पे गेंद गई, बल्ले से टकराने भर के बाद 1 रन से आप जाकर स्कोर 54 से 55। पहिल्या 4 षटकामध्ये धावसंख्या जर बघितली आपण तर 42च्या घरात होती आणि शेवटच्या 2 षटकामध्ये काय जबरदस्त वापसी केली आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे क्रिकेटमध्ये की कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. म्हणजे धक्का खाण्यापेक्षा कमबॅक केलेलं कधी पण हे संघासाठी चांगलं असते आणि शेवटच्या 2 षटकामध्ये चॅलेंजने जबरदस्त या सामन्यामध्ये पुनरागमन केलेलं आहे. केतन घरत इस मरतबा विद द टाइड आसमान में तान दिया है, फील्डर उसके नीचे आ रहे हैं और सूरज जोशी की बढ़िया बारी का अंत। 3रा विकेट लिया है यहाँ पर इस ओवर में केतन घरत ने। एक्सलेंट एंड अमेजिंग फास्ट बॉलिंग। अठरा चेंडूमध्ये 33 धावा, 4 चौकार आणि 2 षटकार. सूरज जोशीने नक्की आपल्या संघाला मदत केली आपली धावसंख्या उभारून. परंतु दुसऱ्या बाजूला केतन घरत बघा, जे 4 गोलंदाज आहेत त्यात प्रीतम बारी म्हणा, भावेश पवार म्हणा, हिमांशू पाटील म्हणा, तर ह्या 3 गोलंदाजांवर जर जास्त धावा आपण काढू शकलो नाही तर केतनवर तुटून पडू. आणि तिथेच कुठे केतनने आपला गोलंदाजीचा चांगला प्रदर्शन दाखवलं आहे आणि बॅकफुटवर पाठवून दिलं आहे आरके फ्रीड संघाला. बिल्कुल, लेकिन केतन तो अलग ही ठान कर आए। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए इस मरतबा खींच के मारा है, फोर्सिंग शॉट, और क्या बढ़िया कैच प्रीतम बारी का। देखना अंपायर का क्या निर्णय है वहां पर। यस, इज आउट।
फलंदाजांची भंबेरी उडवली आहे केतन घरत यांनी. म्हणजे एका मागे एक हादरे देत बसलाय तो. आणि कुठे जी धावसंख्या आपण चौथ्या षटकाच्या समाप्तीवर 75-80 किंवा 65पर्यंत बघणार होतो ती आता येऊन थांबली आहे 55वर. म्हणजे आता शेवटच्या चेंडूवर जर षटकार जरी लागला तरी ही धावसंख्या 61च्या पुढे जाऊ शकत नाही आहे. आणि 6 षटकांमध्ये 60-62 म्हणजे अजून दुसरा डाव खेळायचा बाकी आहे. परंतु चॅलेंजने चांगली भरीव कामगिरी केली आहे मागच्या 2 षटकांमध्ये असं आपण डेफिनेटली म्हणू शकतो. बिल्कुल सही एनालिसिस है, क्योंकि एक ऐसा टोटल है जो चेस हो सकता है, लेकिन कबल अज वक्त हम नहीं कर सकते. लेकिन जो यूनिट था गेंदबाजी का उसका अच्छा लाभ उठाए. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए केतन घरत. ओ राइजिंग गेंद थी, शोल्डर से टकराई, पॉइंट पे गई. देखना अंपायर का क्या निर्णय, लेग पाए. तो कुल मिलाकर आरके फ्रीट एमजे स्पोर्ट्स ने अपने निर्धारित 6 ओवर में रन बनाए 56-57 की चुनौती. आइए बड़े टॉस की तरफ, और टॉस करने के लिए वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल. वेलकम जय पाटील, वेलकम उमेश चव्हाण. मित्रांनो, भिवंडी प्रीमियर लीग सीझन 1मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेला तुमच्यापर्यंत घेऊन येतात अल्ताफ बाली आणि आयोजक आहेत BC4 जय बजरंग गोरसे आणि पायनियर स्पोर्ट्स क्लब. आज आपल्यामध्ये चॅलेंजचे आधारस्तंभ गोलंदाज उमेश चव्हाण उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. माझ्यासोबत दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत आणि माझे सहसमालोचक सुभाष धुमाळ आमच्याबरोबर जुळले आहेत. वेलकम उमेश चव्हाण. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा आपला टॉस कॉईन आहे, स्पेशल तयार करण्यात आला आहे. भिवंडी प्रीमियर लीग आणि दयानंद चोरगे चेअरमॅन यांचं नाव कोरण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला BPLचा लोगो आणि भिवंडी प्रीमियर लीग असं हे तुम्हाला एम्बॉर्स केलेलं बघायला मिळतं आहे. तर उमेश यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत आणि आगरीराजा पोगाव कॉल देणार आहेत. दयानंद चोरगे हा कॉल आहे आणि दयानंद चोरगे म्हणजेच आगरीराजा पोगाव या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आणि जिंकणाऱ्या कॅप्टनला अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन अली खरबे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं हे किटबॅग आपण देणार आहोत. मित्रांनो, अंडर वन रूफ एक ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे जिथे तुम्ही तुमच्या सर्व गरजा एकाच छताखाली खरेदी करून खुश राहू शकता. खूप खूप धन्यवाद उमेश चव्हाण. आता आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि सुभाष धुमाळ आपण नक्की प्रश्न विचारू शकता आता आगरीराजा पोगावच्या संघनायकाला. नक्कीच सर. अग्रज पोगाव संघाचा संघनायक महेश ठाकरे नाणेफेक आपण जिंकले. सर्वप्रथम हे BPLचं आयोजन आहे, सुपर लीग भिवंडी प्रीमियर लीग, काय म्हणशील आयोजनाबद्दल? कधी विचारही केला नव्हता की एवढा चांगला आयोजन भिवंडी प्रीमियर लीग. जेव्हा आम्ही आपल्या बाकीचे प्रीमियर लीग बघायचो नगरच्या झाल्या वगैरे, तर आम्ही पण विचार करतो की भिवंडीमध्ये पण अशी प्रीमियर लीग व्हावी. आणि यात अल्ताफ बाली दयानंद चोरगे साहेबांनी जी प्रयत्न केलं आणि त्या प्रयत्नाला सक्सेसही मिळालं. आणि खूप खूप धन्यवाद की आमच्यासारख्या प्लेयरांना ती भिवंडी प्रीमियर लीग खेळण्याची संधी मिळाली. नाणेफेक आपण जिंकले, नाणेफेकीचा जो कौल होता तो आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता का? हो नक्कीच, कारण का आमचे अगोदर 2 सामने झालेले आहेत, त्याच्यामध्ये एक जिंकलो एक हारलो आहे. आता प्रयत्न करणार आहेत बाकीचे राहिलेले सामने जिंकण्याची, आणि त्यासाठी दृष्टिकोनातून तर होताच. आणि सकाळचा मोसम आहे, पहिला क्षेत्ररक्षण करून समोरच्या संघाला कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करू. का त्यांच्याकडे चांगली बॉलिंग अटॅक आहे, सुलतान खान झाला, राहिल शेख झाला, तर बघू त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच आपण पाहतोय आपल्या संघाचं चांगलं प्रदर्शन, संमिश्र प्रदर्शन या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे.
तर हा सामना आहे आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना आहे. प्रत्येक सामना आपण लीग स्पर्धेमध्ये पाहतोय महत्त्वाचाच असतोय. मात्र या सामन्याकडे कशा प्रकारे आपण पाहता? कारण का हा लीग सामना आहे, खूप महत्त्वाचा सामना आहे. कारण का एक सामना गमावलेला आम्ही, तर आम्हाला सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल या लीगमध्ये, तर आम्हाला सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. सुरेश केने नक्कीच ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. या खेळाडूकडून या सामन्यामध्ये काय अपेक्षा असेल? ट्रम्प कार्ड काय तो आमचा आयकॉन आहे आणि त्याच्याकडनं आम्हाला नेहमीच अपेक्षा असणार आहेत. कारण का त्यासाठीच तर त्याला आम्ही आयकॉन म्हणून घेतलेलं आहे. खूप खूप धन्यवाद शुमाइल। SK एंटरप्राइजेस की शुरुआत भले बराबर न रही हो, लेकिन कहते हैं कि नाटक हो, पिक्चर हो या ज़िंदगी हो या क्रिकेट हो, जो एंड है वो बहुत अहम रहता है। तो SK एंटरप्राइजेस आज क्या नया ताजगी लेकर आई है, ये हम जानना चाहेंगे। देखिए, जैसे कि सबको पता है हम 2 सामना पहले से हार चुके हैं और ये हमारे लिए नॉकआउट गेम जैसे हम खेलना चाहिए। बहुत ही डू और डाई वाली सिचुएशंस है और अच्छी बात यह है कि हम चाहते थे बैटिंग आए, टॉस जीत के बैटिंग ले और सामने वाली टीम ने हमको बैटिंग ही दी है, क्योंकि 2 मैच पे हमने फील्डिंग की है और हम चेज़ नहीं कर पाए थे, तो इसकी वजह से हम चाहते थे बैटिंग करें और बैटिंग मिले, ये बहुत अच्छी बात है। कोई चेंजेस आप कर रहे हैं या वही टीम को लेकर उतरेंगे आज? डिपेंड्स, अब तक टीम डिस्कशन नहीं हुआ है अर्ली मॉर्निंग की सेशन की वजह से, तो देखते हैं। हमारी शुभकामनाएं आपके साथ है, अच्छा खेले। तो दोस्तों, अभी अभी टॉस बॉक्स में टॉस को अंजाम दिया है उमेश चौहान ने और ये टॉस को जीता है आखिरी राजा पोगाव ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है अपनी प्रतिद्वंद्वी टीम SK एंटरप्राइजेस को पहले बल्लेबाजी करने के लिए। ये मुकाबला लेकर आधे घंटे में आपके सामने मुखातिब होंगे। आइए तब तक रुक करते हैं समालोचन कक्ष की ओर। शुक्रिया। बहुत बहुत शुक्रिया हरीश पंड्या सर और सुभाष धुमाल सर। तो पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए यहाँ पर RK फ्री हिट MJ स्पोर्ट्स ने 56 और 57 रनों का टारगेट रखा है चैलेंज स्पोर्ट्स के सामने। दोनों ही ओपनर बल्लेबाज सचिन भुईर और आतिश पाटिल। तर आव्हान आहे ते 57 धावांचा आणि 57 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत। सचिन भोईर मॅन फ्रॉम सेलार आणि त्याच्या समवेत आतिश पाटील मॅन फ्रॉम वलगाव। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रवी बुंबक येतोय। ठाणे एक्सप्रेस रवी बुंबक मॅन फ्रॉम वर्तकनगर। 2 क्षेत्ररक्षक आपण ऑल्टरनेटमध्ये पाहू शकता। इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात केलेले आहे, कारण P1चं पहिलं षटक मार्गस्थ होणार आहे। पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनागर फलंदाज सचिन भोईर। पहिला चेंडू इनसाइड आउट शॉर्ट पॉइंट रिजनमध्ये चेंडू अडवला जातोय। खरं तर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये मारण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नव्हता फलंदाज सचिन याला। जी बिल्कुल, वहाँ पर वाइड यॉर्कर करने की कोशिश की थी रवि बुम्बाक ने, कवर की दिशा में खेलने की कोशिश वहाँ पर सचिन ने की थी। 1 रन के साथ खाता खुलता हुआ सचिन का और चैलेंज स्पोर्ट्स का। उजव्या आणि डावखुरी शैलीचा फलंदाज खेळपट्टीवर पाहतो आणि परिणामस्वरूप फिल्डिंगमध्ये हे परिवर्तन केलं जात आहे। यावेळी चेंडूला टोलवले आहे ते पॉइंट रिजनमध्ये एका धावेसाठी। तर अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांनी आपले एकेरी धावेने खातं उघडलेलं आहे। जी बिल्कुल, यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों ने 1-1 के साथ अपना खाता खोला है। तो पहली 2 गेंदें अच्छी रही यहाँ पर रवि बुम्बक की। चांगली सुरुवात आपण बघतोय रवी बुंबक जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे। यावेळी अप्रतिम चेंडू होता, चेंडू फायनल रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज। फक्त 1 धाव समाधान मानावं लागतं फलंदाजला। एकेरी धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या सिंगल निवडून झालेली ते 3 धावा।
अच्छी गेंदबाजी यहाँ पर हम देख रहे हैं। पहले ओवर में रवि बुम्बा की और दोनों ही बल्लेबाज वो भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर। सचिन और आतिश, जो टारगेट है वो 57 रनों का टारगेट है चैलेंज स्पोर्ट्स के सामने। यायलो मध्ये अप्रतिम फटका बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून चेंडू जो होते सीमा पारला झन्नाटेदार चौकार. जो गोलंदाजीचा चेंडूचा फेस होता त्या पेचचा वापर करताना हा चौकार आपण पाहतोय या इनिंग मधील पहिला. जी बिल्कुल, यहाँ पर बहुत ही नज़ाकत भरा स्ट्रोक खेला। वहाँ पर लोअर फुल टॉस गेंद थी और खाली क्षेत्र में उस गेंद को खेल दिया था आतिश ने। इस चौके की मदद से स्कोर 7 रन ऊपर पहुंचता हुआ चैलेंज स्पोर्ट्स का। 57 धावांचं लक्ष्य आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. राईट मोर द विकेट. यावेळी अप्रतिम चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑप्शन आणि येस फलंदाज बाद होतोय. बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये हर्ष. एज अँड गॉन. खेलने की कोशिश की थी इस गेंद को आतिश ने। वही कारण था कि बल्ले का बहुत ही बारीक सा सिरा लगा था। तो पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर चैलेंज स्पोर्ट्स का। अच्छी गेंद वहाँ पर रही रवि बुम्बा की। आतिश पाटील यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवीन फलंदाज प्रशांत पाटील येतोय मॅन फ्रॉम वडूनगर. सचिन भोईर अजूनही खेळपटूर आहे. सात्या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होऊन डगआउटच्या आसऱ्याला गेलेला आहे. 57चं लक्ष्य आहे आणि अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे चॅलेंज स्पोर्ट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. P1चं पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज ठाणे एक्सप्रेस आपण पाहतोय रवी बुंबक मॅन फ्रॉम वर्तक नगर. आणि ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे आपल्या पहिल्या षटकामध्ये. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. चेंडू फील करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. तर अशा प्रकारे एकेरी धावीने पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चॅलेंज स्पोर्ट्स 1/8. तो पहले ओवर की समाप्ति होती हुई 1 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 8 रन। अच्छा ओवर रहा है यहाँ पर रवि बुम्बा का, जहाँ पर एक बड़ा विकेट भी हासिल किया उन्होंने आतिश पाटिल के रूप में। आतिश जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, एक बाउंड्री जरूर लगाई थी उन्होंने। 5 रन बनाकर आउट हुए। इसके बाद हम देखेंगे एसके स्पोर्ट्स और आगरी राजा पोगाव के बीच में पहिल्या षटक समाप्तीनंतर 1/8 अशी धावसंख्या आहे. 57चं लक्ष्य आहे आणि लक्ष्याचं पाठलाग करताना चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी हा संघ. आज 6 सामने एकंदरीत खेळवले जाणार आहेत. त्यामुळे वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण 6 षटकांसाठी 30 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे आणि 6 षटके 30 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. जी बिल्कुल, खेलने वाली जितनी भी टीमें आज के दिन सभी समय में आपको सहयोग करना है, क्योंकि आज के दिन का जो शेड्यूल है उसका अभी पहला मुकाबला शुरू होना बाकी। ये तो जो पेंडिंग का मुकाबला है ये अभी इस वक्त चल रहा है। वेलकम कोंकर रेश्मा मयेकर, आपलंही हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. P2च्या दुसऱ्या षटकासाठी A1 पवनकडे संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे. दूरवरच्या टोकाकडनं
पवन केने सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज प्रशांत पाटील. 3 क्षेत्ररक्षक आता मात्र ऑल्टरनेटमध्ये आपण पाहतोय, कारण P2च्या मेंडेटरी पावत्याच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पवन केने शॉर्ट रनने गोलंदाजी करताना यावेळी चेंडूला टोलवलेले ते मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. अच्छा स्ट्रोक वहाँ पर खेला इस गेंद के ऊपर प्रशांत ने, गेंद की लाइन में आकर मिड विकेट की दिशा में खेला था इस गेंद के ऊपर. स्कोर इस 1 रन की मदद से 9 रनों पर पहुंचता हुआ दूसरे ओवर की शुरुआत हो चुकी है, जबकि ये दूसरी इनिंग हम देख रहे हैं. जो टारगेट है चैलेंज के सामने वो 57 रनों का है. नक्कीच 57चं लक्ष्य आहे आणि 57 लक्ष्याचा पाठलाग चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी हा संघ करतोय. यावेळी 20 मध्ये खेळलेला आहे चेंडूला, चेंडू फील केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रशांत आणि सचिन या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जी बिल्कुल, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. वहाँ पर पैरों के सामने वाइडिश मिड विकेट की दिशा में खेला था. जैसे ही देखा थोड़ी सी लेजी फील्डिंग हो रही, अपने कदमों को तेज किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट होती हुई 2 रन आ गए इस गेंद के ऊपर. नक्कीच, आणि जेव्हा तुम्हाला 2 धाव पूर्ण करायचे असतात तेव्हा पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. याचं कारण क्षेत्ररक्षकावर दबाव वाढवला जातोय. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून काढलेल्या पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वर झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावेळी मात्र धावबादची संधी आणि धावबादच्या रूपाने फलंदाज सचिन भोईरा याची खेळी संपुष्टात. या खेला था उन्होंने, अपने आप को रूम देकर बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला था, लेकिन कहीं ना कहीं जो कमिटमेंट था वो दिखाई नहीं दिया. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेटसाठी क्रिकेटचं मॅन्युअल जर तुम्ही उघडून पाहिलं तर येस, नो आणि वेट या 3 गोष्टींची आवश्यकता असते. दरम्यान विजू ठाकरे यांचे ते आगमन होत आहे. त्यांचे BPL स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे भिवंडी प्रीमियर लीग सुपर सुपर लीग स्पर्धेमध्ये. दोन फलंदाज बाद 2 फेलमध्ये परतलेले आहेत. प्रीतम बारे येतोय फलंदाजीसाठी. धावसंख्या आपण पाहतो धावपलकर 13 धावा. आजच्या दिवसामधील हा पहिला सामना आपण पाहतोय. RK फ्रीट अँड MJ स्पोर्ट्स विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्स. यानंतरचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल SK एंटरप्राइजेस विपक्ष अग्रेरच्या पोगाव, ज्यामध्ये अग्रेरच्या पोगाव संघाचा संघनायक महेश ठाकरेने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि SK एंटरप्राइजेस संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले. त्यानंतर विहान मित कुमार विपक्ष देवा टायगर्स पाटगा. तिसरा सामना आपण पाहणार आहोत. तर 6 षटकांसाठी आपल्याला 30 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे. लगेच सामना सुरू करायचा आहे, कारण आज एकंदरीत 6 सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज शेवटचा सामना 6वा सामना आपण पाहणार आहोत SK एंटरप्राइजेस विरुद्ध प्रभुदेव बॉईज भादोड या संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय प्रीतम बारे, मात्र सामना करेल फलंदाज प्रशांत पाटील, जो वैयक्तिक 2 या धावसंग्रह खेळतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू एसटीएनच्या वरून येतोय. एसटीएनच्या हातामध्ये शफल खत झाला होता आणि फाइनल एक रिझनमध्ये टोलवण्याचा प्रयत्न होता. जी बिल्कुल, बहुत ज़्यादा सफल हो गए थे. वही कारण था कि गेंद विकेटों के ऊपर से निकल गई थी. यावेळी मिस्टामिंग फटका, चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. पवन चेंडू खाली, मात्र झेल सोडला जातोय. कालच्या दिवशी सुपर ओव्हरमध्ये जयेश पाटील याचा झेल पवन केने यांनी सोडला होता आणि तेव्हा मात्र या संघाला सामनाही सोडावा लागला होता. जी बिल्कुल,
जैसे कि पवन एवन खिलाड़ी है, बल्लेबाजी भी अच्छी करते हैं, गेंदबाजी भी अच्छी करते हैं और फील्डिंग भी अच्छी करते हैं, लेकिन इस टूर्नामेंट में हम देख रहे हैं कि उनकी फील्डिंग उस प्रकार की नहीं रही। कल हमने देखा जिस तरह से उन्होंने सुपर ओवर में जयेश पाटिल का कैच छोड़ा था और आज हम देख रहे हैं कि प्रशांत का। दरम्यान धावसंख्यामध्ये धावपल 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मेंटेरी पॉवरचं दुसरं षटक आदळतोय गोलंदाज पवन गिने दूर ओव्हरच्या टोकाकडून. सामनाकडे फलंदाज प्रीतम बारी. यावेळी आउट व्हायचा फटका, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फटका खेळल्यानंतर लगेच धाव घेण्यास सुरुवात केली होती आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय की वेगाने धाव पूर्ण केलेले आहे. तर अकाउंट ओपन करतो प्रीतम बारी आणि एकेरी धावीने दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्ती नंतर 57 लक्षाचा पाठला करताना चॅलेंज स्पोर्ट्सचा 2 बाद 15. तो यहाँ पर 2 ओवर की समाप्ति पर चैलेंज स्पोर्ट्स ने जो रन बनाए वो है 15 रन। पहले ओवर में हमने देखा रवि बुम्बाक ने जहाँ पर 8 रन खर्च किए, उसके बाद एवन पवन ने 7 रन खर्च किए। अगर आउट होने वाले बल्लेबाजों की हम बात करें तो अब तक 2 विकेटें गिरी है, तुरंत फील्डिंग लगानी है। क्षेत्रक्षण पोलीस सजवायचं आहे. आज या स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतोय. सुपर सुपर लीग भिवंडी प्रीमियर लीग. रेश्मा मयेकर आमच्याशी जॉईंट होतात. रेश्मा, नक्कीच सुपर सुपर लीग हे खेळली जाते, काय वाटते? गुड मॉर्निंग एव्हरीवन. भिवंडी प्रीमियर लीग 2021 आलेल्या सगळ्या मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे सर्वप्रथम मनापासून स्वागत. सो यस, आजच्या दिवसातला 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसातली पहिली मॅच आहे. RK फ्री हिट्स MJ स्पोर्ट्स वर्सेस चॅलेंज स्पोर्ट्स. आणि बघू शकता आपण अगदी खेळ रंगात आलेला आहे. दोन्ही टीम्सचं पारडं भारी आहे. बघूया कसं होतं. आजची सुरुवात आहे ही. आणि कालचा दिवस जर बघायला गेलं तर कालचा दिवस पूर्णपणे AB स्पोर्ट्सच्या नावावरती होता, फैकच्या नावावरती होता. आणि आजचा दिवस कोणाच्या नावावरती असेल ते संध्याकाळी आपल्याला नक्कीच कळेल. नक्कीच काल हिटमॅन जे हिट फलंदाज आणि हिट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्यामध्ये धावपलकावर 15 धावा, जे लक्ष्य आहे 57 धावांचं. तो एक बार फिर से वहाँ पर गेंदबाजी के लिए रवि बुम्बाक को बुलाया गया है. ये अच्छा बैटल रहेगा. धुमाल सर के एक तरफ हम देखेंगे रवि बुम्बाक, तो दूसरी तरफ देखेंगे प्रीतम बारी. नक्कीच, कारण दोन्ही जर बघितले तर आयकॉन प्लेयर आहेत. उसी बीच वहाँ पर शॉर्टम पुल लगाया इस गेंद के ऊपर. देखना है बाला तरे वहाँ पर मौजूद है. एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर. इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 16 पर. ओवर नंबर 3 का खेल अब शुरू हो चुका है. नक्कीच कंट्रोल पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता फलंदाज प्रीतम बारी याच्याकडून. आणि दरम्यान फक्त सिंगल व समाधान मानावं लागतंय. रवि इस बार सामना करेंगे प्रशांत पाटिल. उसी बीच बड़े हिट की तरफ गए थे, स्लॉक करने की कोशिश. एक और अच्छी गेंद वहां पर रवि की. विकेट गिरता हुआ तीसरा यहां पर चैलेंज स्पोर्ट्स को लगने वाला ये तीसरा झटका. तर टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. आणि धावसंख्यामध्ये स्थिर आहे. धावपलकावर 16 धावा. स्लॉक्सिफ खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता आणि यष्टीरक्षकांनी कुठली चूक तिथे केली नव्हती. आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय तिसरा फलंदाजी बाद झालेल्या प्रशांत पाटीलच्या रूपाने. जी बिल्कुल, यहाँ पर हम देख रहे हैं जिस तरह से शुरुआत मिलनी चाहिए थी चैलेंज स्पोर्ट्स को, उस तरह की शुरुआत नहीं मिली. अगले बल्लेबाज अकबर शेख, पावर हिटर. उसी बीच लोअर फुल टॉस गेंद वहां पर देखना है
वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में इस गेंद को खेल दिया है। पवन वहां पर मौजूद है। उसी बीच एक रन पूरा करते हुए दोनों ही बल्लेबाज नीचे बैकलिप से इस गेंद को खेला था। वहां पर अकबर ने स्कोर आगे खिसकता हुआ इस एक रन की मदद से 17 रनों पर। नक्की छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास मजबूर केला होता गोलंदाजाने. उसी बीच वहां पर शॉर्ट गेंद थी, अपने आप को बचा लिया वहां पर प्रीतम ने. अच्छी गेंद एक बार फिर से रही रवि बुम्बा की. कमाल की गेंदबाजी इस ओवर में हम देख रहे हैं, जबकि पहले ओवर में भी अच्छी गेंदबाजी की थी जहां पर 8 रन खर्च किए थे और एक बड़ा विकेट भी हासिल किया था. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपण पाहतोय. 4 चेंडू हाताळले आहेत, फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्त्वाचा गडी या षटकामध्ये त्यांनी बाद केलेला आहे. उसी बीच वहां पर इस गेंद को खेल दिया है स्टैंड एंड डिलीवर. लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए. बढ़िया स्ट्रोक वहां पर प्रीतम बारी के बल्ले से आता हुआ. ओ पता नहीं लागला होता त्याच्यावर मोर उमटली होती षटकाराची. बिल्कुल यहाँ पर लेकिन अब ये देखना होगा प्रीतम बारी की ये पारी क्या कमाल दिखाती है. अच्छा स्ट्रोक खेला था पिछली गेंद के ऊपर प्रीतम ने. सिक्सर की मदद से स्कोर 23 पे जा पहुंचा है. एक बार फिर से वहां पर बड़े हिट की तरफ गए थे. अच्छी गेंद इस बार रही रवि की. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 लक्षाचा पाठलाग करताना चॅलेंज स्पोर्ट्स संघाने आपल्या धावपळीवर धावा जोडलेल्या आहेत त्या 23 आणि 3 फलंदाज बाजून फॉलोमध्ये परतले आहेत. तर येणाऱ्या 3 षटकामध्ये काय होईल याचं धावतं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर अँड व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट सिद्दीक बापे सर. बहुत धन्यवाद शुभा धुमाल और बहुत धन्यवाद मज़र खान. बहुत ही सुहानी सुबह, हल्की धूप की चादर मैदान पे बिखरी हुई और ठंडी हल्की हवाएं चल रही है और आप देख रहे हैं बीपीएल सुपर से ऊपर लीग. शुक्रिया सिद्दीक बाबे जी. वेलकम रेशमा मयेकर. यू लुक वेरी सेंशुअल टुडे एंड विश यू गुड लक फॉर दिस टूर्नामेंट. 23 for 3. 23 धावा 3 गडी बाद. अकबर शेख 1 धावांवर खेळत आहेत. प्रीतम बारी खेळत आहेत 8 वर 5 चेंडूला सामोरे गेलेत. आपण बघत आहात मित्रांनो अल्ताफ बाली प्रेझेंट्स भिवंडी प्रीमियर लीग. पहिला पर्ववर पूर्ण भिवंडीला आहे गर्व अशी ही स्पर्धा. आज 4था दिवस. ही स्पर्धा आयोजित केली आहे BC4 कमिटी, जय बजरंग गोरसई आणि पायनियर स्पोर्ट्स क्लब यांनी. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व संघमालकांचे आम्ही अभिनंदन करू इच्छितो. सईद स्पोर्ट्स खारबावचे महेंद्र पाटील, AB स्पोर्ट्स खाडीपारचे अल्ताफ बाली आणि नईम शेख, SK एंटरप्राइजचे रसेश अग्रवाल आणि शुमाइल सुसे, रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तलवलीचे तारिक रईस, देवा टायगर्स पडगाचे सुजित ढोले पप्प्या आणि पराग पाटोळे, मॅगी 11चे मांगीलाल पालीवाल, फुलरलेनचा चेंडू आवाक्याचा थोडा बाहेर होता, मात्र बॉटम हँडचा वापर करत त्या चेंडूला खेळून 1 धाव पूर्ण केली आहे ती अकबर यांनी आणि स्ट्राईक दिली प्रीतम बारीला. VN मीत कुमारचे ओनर आहेत पद्माकर चौधरी आणि दिनेश चौधरी. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्कचे वीरेंद्र दयानंद चोरगे, चॅलेंज स्पोर्ट्सचे मयूर विलास पाटील, RK फ्रीट अँड MJ स्पोर्ट्सचे फुरकान बुबेरे, आग्रीराजा पोगावचे तेजस पाटील आणि प्रभुदेवा बॉईसचे प्रभुदास मदनबुवा नाईक या सर्व संघ मालकांचं अभिनंदन आहे ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत केली आहे. आपला संघ स्पर्धेत उतरवला आहे ज्यांनी. 24 धावा 3 गडी बाद. अकबर 2 वर खेळतोय, प्रीतम बारी 8 वर. पालघर जिल्ह्यातील धाकटी डहाणू या गावाचा हा खेळाडू आहे. Still Harish, I think neck to night fight going on. आणि बॅटची कडा घेतली. पवनने वचपा काढलाय कारण पवनचा गडी टिपला होता प्रीतम बारी यांनी आणि आता पवननी माघारी पाठवलंय ते प्रीतम बारी यांना.
वो बुलाती है कहीं भी शॉट के पीछे एलिवेशन नहीं था, गेंद के ऊपर खेल बैठे थे और पवन जो कि अपने घरेलू मैदान पे खेल रहे हैं, उनकी A1 गेंदबाजी। नवीन फलंदाज आहे भावेश पवार, ह्या संघाचा संघनायक. कमी वयामध्ये त्याच्या खांद्यावर जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे संघ नायक म्हणून. आपल्यासोबत उमेश चव्हाण, विजू ठाकरे, अशफाक पनवेलकर साहेब, जय पाटील, त्याचप्रमाणे रजीभाई कुवारी, भरपूर पाहुणे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आमचे अझीम हमदुल्ले खूप बिझी आहेत, सर्व जबाबदारी बघतायत. पंच फारुख बर्डी, गोकुलदास नाईक, शकील कोट्टी आणि शानू कुरेशी, आमचे गुणसंख्या लेखक अल्पेश गायकवाड, समालोचक मित्र सिद्दीकबाई, त्याचप्रमाणे सुभाष धुमाळ, मजर खान, आमची को अँकर रेश्मा मयेकर यांचं स्वागत आहे. प्रिन्स मूवीजचे सर्व कॅमेरामॅन आणि मिक्सिंग टीमचं हार्दिक स्वागत आहे. आणि आता डावखुरा खेळाडू वर्सेस डावखुरा खेळाडू. देखिए हरेश, मैं अक्सर कहता हूँ जो भावेश पवार है ना, ड्रॉप सीन में आते अक्सर हीरो बन जाते हैं, कभी जीरो. वाईड चेंडू टाकलाय आणि धावसंख्येला आधार मिळतोय. 25 धावा 4 गडी बाद. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रिन्स मूवीज यांच्या मार्फत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबवर. यष्ट्यांच्या जवळ येऊन आणि भावेश पवारनी चोपून काढला त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर. गगनभेदी षटकार. आणि हा एक असा खेळाडू आहे, त्याला सांगितलं सकाळी उठल्या उठल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारायचा आहे, तर जसं तुम्ही मगाशी म्हणालात, हे जो भावेश पवार आहे ना, म्हणजे त्यांनी ते करून दाखवलंय ते षटकार मारत. आणि धावसंख्या पोचली आता 31 वर 4 गडी बाद. He is a great player. He is the proud of Bhiwandi cricket. He is the Arfan Mola player. He is the drop scene hero. ड्रॉपसीन हिरो भावेश पवार आहे. मात्र सिद्दीकबाई, एक गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते की ड्रॉपसीनचा हिरो भावेश पवार जरी असला तरी फटा पोस्टर निकला हिरोचा एकच हिरो असू शकतो आणि तो आहे ओहो, खूप मोठा फटका, रॉकेट हिट. सिद्दीकबाई बघा किती लांब लचक षटकार त्यांनी ठोकलाय भावेश पवार. ये फर्क है भावेश पवार के आने के बाद. अधिकांश बार हरेश ऐसा होता है कि मैच का जो नक्शा है उनके आने के बाद बदल जाता है. ये देखिए क्या फॉलो थ्रू है. गगनचुंबी, दूर गगन की छाव में आसमान से बातें करती हुई गेंद जमीन पर. नक्की भावेश पवार आल्यानंतर असं वाटते की आता मॅच लवकरात लवकर संपेल. त्याच्याकडे कुवत आहे. 37 4 गडी बाद. पवन यांचा पुढील चेंडू आणि आता खूप लिलाया खेळतोय ऑफच्या दिशेने. कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका, वेगाने धावतोय, धाव बाद होण्याची शक्यता आणि बाद होतोय भावेश पवार. चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न होता, मात्र याची गरज होती का, हा प्रश्न नक्की संघनायक स्वतःला विचारणार, संघातील खेळाडू संघनायकाला विचारणार आणि चॅलेंजचे समर्थक एकमेकांना विचारणार. थ्रो देखिए और बिलाल शेख को पता था कि ये विकेट कितनी कीमती है. आत्ताच आपल्यामध्ये आगमन होत आहे SK एंटरप्राइजेसचे खेळाडू रवीश मोमीन. हसता हुआ नुरानी चेहरा. सिद्दीकबाई, तुम्हाला काय वाटते, पहिली धाव झाली होती, आता 2 षटकार सुद्धा आलेत, अति घाई संकटात नाही असं हायवेवर लिहिलं असते आणि तेच झालं इथे. बिल्कुल एब्सोल्युटली ट्रू. ज़रूरत नहीं थी, लेकिन हरेश कहाँ जाता है, लालच बुरी नहीं, खूबसूरत बला है. एक बार गले लग गई तो गला ही दबाती. 38 धावा 5 गडी बाद. भावेश पवार 13 धावा काढून बाद झालाय. 3 चेंडूचा सामोरे गेला होता. वैभव पाटील हा नवीन फलंदाज अकबर शेख बरोबर जुळतोय. अजूनही 13 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. यस,
इस पूरे सुपर से ऊपर लीग के प्रेजेंट अल्ताफ अली सर हमारे से जुड़ चुके हैं। आपका दिल की गहराइयों से खैर मकदम है, वेलकम। तर खूप खूप हार्दिक स्वागत आहे सन्मान्य अल्ताफ बाली, BC4 कमिटीचे प्रेसिडेंट आणि या स्पर्धेचे प्रस्तुती त्यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे। गोरसई गावात भिवंडी येथे ही स्पर्धा आज जगभरात 150पेक्षाही जास्त देशांमध्ये पाहिली जाते। टिचून मारा करतोय आणि पवन केने याचं एक घटनात्मक षटक संपते आणि स्ट्रॅटेजिक टाइमआउटला आता आपण सुरुवात करणार आहोत। मात्र आमचे सर्व पुरस्कर्ते जे आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत। 70-70 स्पोर्ट्स तारीफ सय्यद ज्यांनी सर्व खेळाडूंसाठी 2 गणवेश हे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा आभार। ॲक्रेलिक आर्टचे पल्लन मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसाठी ॲक्रेलिकची ट्रॉफी बनवली आहे पल्लन भाईनी, त्यांचा विशेष आभार। SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा विशेष आभार। अंडर वन रूफ युअर ऑनलाईन शॉपिंग डेस्टिनेशन हे ॲप डाउनलोड करा अंडर वन रूफ। अली खरबे यांचे आभारी आहोत। चोचाज अखाडा इम्रान शेख आणि इरफान शेख, फ्युचर टेक एलिव्हेटर्स शोएब जिलानी आणि अदनान भाई, जय बजरंग गोरसई आणि गोरसई गावाचे सरपंच मुरलीधर केणे साहेब यांचा विशेष आभार। 5 फॉर्च्यून रिअल्टर्स मुशीर नाचन साहेब ज्यांनी या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा विशेष आभार। ताज गार्डन ढाबा अली अहमद अन्सारी आणि रईस अन्सारी विशेष आभार। जॉयकुमार अँड कंपनीचे करसन फुलोरे विशेष आभार। O2 लाईव्ह शाहिद पापा यांचा विशेष आभार। पांडुरंग धर्मा पाटील धने स्पोर्ट्स कुकसे यांच्याकडून तृतीय पारितोषिकासाठी 25,000 रुपये हे पुरस्कृत करण्यात आलेले आहे, त्यांचासुद्धा विशेष आभार आहे। आरिफ मोमीन साहेब ग्लेसियर चे हेल्मेट ज्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी स्पॉन्सर केलेत, जितू मानेरकर साहेब ज्यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅचसाठी स्पॉन्सर करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आराध्या मेडिकल मुकेश नंदुरकर साहेब यांच्याकडून सुद्धा मेडिकल किट आणि मेडल हे स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे। ॲक्रेलिक आर्टचे पल्लन यांच्याकडून एक छान ॲक्रेलिकची ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच खेळाडूला आपण देणार आहोत। या सर्व पुरस्कर्त्यांचे आम्ही आभारी आहोत। सिद्दीकभाई, एक गोष्ट आहे, स्पर्धा करण्यासाठी मैदान असलं, अंपायर असले, कॉमेंटेटर असले, आयोजक असले, जोपर्यंत स्पॉन्सर आणि जोपर्यंत संघ मालक येत नाही तोपर्यंत स्पर्धा होऊ शकत नाही असं मला वाटते। बिल्कुल मैं तो 12 के 12 जो हमारे ऑनर्स है उनको स्पेशल थैंक्स इसलिए कहूँगा कि जो ख्वाब 4 साल से अधूरा था आपकी कोशिशों से पूरा हुआ। BPL भिवंडी प्रीमियर लीग अल्ताफ बाली यांचा हार्दिक स्वागत आहे। Harish, match is still on because 2 hours to go and 19 needing to victory and remember challenge lost 5 important wickets. अर्धा संघ निम्मा संघ गारद केलाय आणि आता नवीन षटक घेऊन येतोय तो प्रीतम भोईरला या स्पर्धेमध्ये सिद्दीकभाई आपण नेहमी समोरच्या एंडकडून मारा करताना बघितलंय, मात्र आज या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याला भिवंडी प्रीमियर लीग एंडकडून म्हणजेच आपला हायवे एंड आहे तिथून त्या गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे। उसका एक कारण हो सकता है कि 5वां ओवर दोनों टीमों के लिए इम्पोर्टेंट है। तर प्रीतमला सामोरे जातोय तो अकबर शेख। 2 धावांवर अकबर, 0वर वैभव। आखूड टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाला आकर्षित केलं होतं मोठा फटका मारण्यासाठी, मात्र चेंडूवरनं नजर कुठेतरी त्यांनी हटवली होती। लग रहा है हरेश के ये मैच भी काफी थ्रिलिंग क्लाइमैक्स में जाएगा। 11 चेंडू 19 धावा पाहिजे चॅलेंज स्पोर्ट्सला विजय नोंदवण्यासाठी। आतापर्यंत चॅलेंजने 2 सामने खेळलेत, दोन्ही जिंकलेत। आणि आज बरोबर विलोभनीय षटकार। The cow corner, fantastic shot, towering 6. मुझको हुई ना खबर कब लगा सिक्सर, बल्लेबाज थे अकबर। और अगड़ी राजा पोगांव के हमारे ऑनर माननीय श्री तेजस पाटिल अपने दोस्तों के साथ जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। स्ट्रेट ड्राईव्ह मात्र अशा फटक्यासाठी फिल्डिंग पोझिशन जरी नसली तरी चौकार होऊन दिला नाही आहे। एकच धाव मिळणार आहे आणि
रवी बुंबक गोलंदाज असल्याकारणाने ते खूप जलद गतीने धावत आले होते. 9 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे चॅलेंजला आपला तृतीय विजय नोंदवण्यासाठी. आमचे सर्व यूट्यूबचे प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानावरचे प्रेक्षकांचं स्वागत आहे. प्रेक्षकांचा भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळाला आहे. दररोज जवळपास 2 ते 2.5 लाख प्रेक्षक वेगवेगळे सामने बघतायत ऑनलाईन, जी महत्त्वाची बाब आहे. आणि आता बघा चाबुक शॉट, आकाशाला गवसणी घालणारा हा एक आकर्षक षटकार. लेग को अलग किया, गेंद को आने दिया, शॉट अम्पुल पावरफुल वंडरफुल, और खरबूजे को देखकर अब तरबूजे ने भी रंग बदल दिया. 51 धावा 5 गडी बाद, 6 धावांची गरज. 5वं षटक अजून मैदानावर सुरू आहे आणि प्रीतम भोईर यांच्या या षटकामध्ये अक्षरशः तुटून पडलेत दोन्ही फलंदाज. एंड बदलना काम नहीं आया. अब जाकर उमा चौहान और विजू ठाकरे के चेहरे पे इत्मीनान. चांगला फिरवला होता या चेंडूला, जास्त गती दिली नव्हती. टेनिस क्रिकेटमध्ये चेंडूचा टप्पा हा अगदी महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर लाईन आणि लेंथ या 2 गोष्टींवर भर देणं खूप गरजेचं असतं एखाद्या गोलंदाजसाठी. प्रीतम परत एकदा आपला बॉलिंग मार्कवर चालला आहे. त्याच्या मनामध्ये एक योजना आखून तो आता सज्ज झाला आहे. 6 धावांची गरज. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि लिले ऑन ड्राईव्ह खेळत 1 धाव पूर्ण केली आहे, मात्र दुसरी धावाची गरज नव्हती. सूरज जोशी यांनी चेंडूची फेकी केली होती आउटफील्डमधून आणि षटक संपते 5वं. 52 धावा 5 गडी बाद आणि आता 6 चेंडूमध्ये धावा हवेत 5. सिद्दीकबाई, हे जे समीकरण असते ना, 6 बॉल 6, 6 बॉल 7, 6 बॉल 5, 6 बॉल 4, इथे असं कधी कधी म्हणजे काही घडू शकते. बिल्कुल, उसका एक रीज़न ये रहता है हरीश के बैट्समैन के दिमाग में बहुत कुछ चल रहा रहता है. क्या बड़ा शॉट मार के मैच फिनिश करूं या फिर सिंगल लूं, ये सोचने में वो समय निकल जाता है. आणि मॉनिटरवर बघत आहात सन्माननीय तेजस पाटील साहेब, आगरीराजा पोगाव, त्याचबरोबर विजू ठाकरे आणि उमेश चव्हाण, जय पाटील, अशफाक पनवेलकर साहेब, या सर्वांचं स्वागत आहे. अल्ताफ बाली यांचं आगमन झालं आहे. आगरीराजा पोगाव पुढील सामन्यामध्ये SK एंटरप्राइज समोर खेळणार आहेत. SK एंटरप्राइजचे ओनर शुमाईल सुसे यांचं हार्दिक स्वागत. ये आप देख सकते हैं VIP डाइस पे तेजस पाटिल, विजू ठाकरे, उमा चौहान, जय. 6 चेंडू 5 धावा. कुठल्या पद्धतीने डावपेच आखणार होता दोन्ही फलंदाज. प्रेक्षकांना मात्र मजा आहे, कारण दररोज 5 ते 6 सामने. नवीन षटकातील पहिला चेंडू आणि अपरकटच्या मार्फत ह्या सामना जिंकून दिला आहे आणि याच बरोबर 5 गडी राखून चॅलेंज विजयी. लागोपाठ 3 विजय नोंदवणारा हा संघ चॅलेंज स्पोर्ट्स गोकुळनगर भिवंडी. 1984 पासून चॅलेंज खूप मोठं काम करत आहे भिवंडी क्रिकेटमध्ये आणि भावेश पवार मैदानाच्या आत जाऊन आपल्या विजयी खेळाडूंचं अभिनंदन करतायत. अभिनंदन विलासार, मयूर पाटील, जय पाटील, मयुरेश पाटील, विजू ठाकरे, पप्पू चौधरी, उमेश चव्हाण. तर बक्षीस वितरण समारंभाकडे आता आपण वळणार आहोत.
सुप्रभात मित्रो, भिवंडी प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज चतुर्थ दिवस आणि चतुर्थ दिवसचा पहिला सामना आत्ताच संपलेला आहे, जिथे चॅलेंज स्पोर्ट्स गोकुळनगर भिवंडी यांनी पराभूत केलं आहे ते RK फ्रीड अँड MJ स्पोर्ट्सला 57 धावांचा पाठलाग करत 5 गडी राखून त्यांनी हा विजय मिळवला आहे. आणि ह्या सामनाचं आता सामनावीरचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही सज्ज झालेले आहोत. माझ्यासोबत जुळणार आहे ती म्हणजे रेश्मा मयेकर. या स्पर्धेमध्ये रेश्मा हिने सुद्धा खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि आम्ही तिचे आभारी आहोत. तेजस पाटील, सन्मान्य मयूर पाटील आणि विजू ठाकरे हे आजचे आमचे 3 पाहुणे असणार आहे. आगरी राजा पोगावचे सन्मान्य तेजस पाटील, चॅलेंजचे मालक मयूर विलास पाटील आणि विजू ठाकरे चॅलेंजचे फाउंडर मेंबर. तर सर्वप्रथम आपण इथे सुरुवात करणार आहोत ते म्हणजे कॅच ऑफ द मॅच. आणि कॅच ऑफ द मॅचसाठी जितू मानेरकर साहेब यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. So catch of the match goes to Bilal. A big round of applause for Bilal. बिलाल शेख, जरा आ जाइए Bilal please. Sheikh, please come. बिलाल शेख, गुड जॉब. संघनायक आणि त्याने स्वतः चांगला झेल टिपला. जितू मानेरकर साहेब यांचे आम्ही आभारी आहोत हे पारितोषिक पुरस्कृत केल्याबद्दल. सन्मान्य तेजस पाटील साहेब हे पारितोषिक देत आहेत. सुपर 4साठी O2 लाईव्हचे शाहिद पापा यांचे आम्ही आभारी आहोत, ज्यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर आहे. विजू ठाकरे यांचं शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. सुपर 4. Super 4 of the match goes to Suraj Joshi. सूरज जोशी. सर्व सूरज तळपत आहेत आकाशामध्ये, जमिनीवर, गोरसाईमध्ये, मैदानामध्ये. O2 लाईव्हचं गिफ्ट हॅम्पर सूरज तुझं झालं आहे आणि तुला अभिनंदन. पुढच्या मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. विजू ठाकरे आणि तेजस पाटीलजी हे अवॉर्ड देत आहेत. सुपर 6साठी BC4 कमिटीकडून एक लेदर बॅग आहे, अगदी आकर्षक अशी भेटवस्तू. आणि आता बघूया सुपर 6 कोणाला भेटते आहे. Super 6 of the match goes to Vaibhav Patil. वैभव पाटील, चॅलेंज स्पोर्ट्स गोकुळनगर. आणि हे पारितोषिक देतील चॅलेंजचे संघमालक मयूर विलास पाटील. वैभवने फलंदाजीचा वैभव दाखवून दिला आहे असं आपण नक्की सांगू शकतो. जबरदस्त षटकार ठोकलेत. अभिनंदन तुझं मयूर पाटीलच्या हस्ते BC4 कडून पुरस्कृत करण्यात आलेली ही लेदर बॅग. थँक्यू सो मच. आता मित्रांनो आपण वळणार आहोत सामनावीरचा पारितोषिकाकडे. बघूया सामनावीरचा मानकरी कोण ठरला आहे. Man of the match of the match goes to Ketan, ज्याने फक्त 4 विकेट्स आणि 1 रन्सची धावा दिली. A big round of applause for Ketan, man of the match. केतन गरज ज्यांनी 4 फलंदाजांना पाठवले परत. केतन गरज, अनयुज्युअल बॉलिंग ॲक्शन. अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशनचे अली खरबे यांच्याकडून देण्यात येणारं हे गिफ्ट हॅम्पर. ऑनलाईन शॉपिंग ॲप आहे अंडर वन रूफ, गुगल प्ले स्टोअरमध्ये डाउनलोड करू शकता. हे डिस्काउंट वाउचर अंडर वन रूफ अली खरबे विजू ठाकरे देत आहेत. आणि त्याचबरोबर अजून एक गिफ्ट हॅम्पर अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन मयूर पाटील यांचं शुभ हस्ते आपण देणार आहोत. आणि आता आपण पुढील बक्षीसकडे वळणार आहोत. आराध्य मेडिकलचे मुकेश नंदुरकर यांच्याकडून एक फर्स्ट एड किट आणि एक मेडल आहे. आणि त्याचबरोबर ॲक्रेलिक आर्टचे पल्लन ॲक्रेलिक आर्ट 2 यांच्याकडून ही ट्रॉफी आहे जे तेजस पाटील साहेब देत आहेत केतन घरत यांना. विजू ठाकरे साहेब मेडल देत आहेत. आणि मयूर विलास पाटील यांच्याकडून हे मेडिकल किट, सॅनिटायझर आहे, मास्क आहे. तर खूप खूप धन्यवाद पाटील साहेब, खूप खूप धन्यवाद विजू ठाकरे आणि खूप खूप धन्यवाद मयूर पाटील. मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. भिवंडी प्रीमियर लीग 2021 आणि रिक्वेस्ट असेल मयूर. केतन घरत. केतन तुझी ओळख म्हणजे मी तुला प्रतिभा विलास A1 2016 मध्ये पाहिला होता. त्यावेळेला तुझा जो फॉर्म होता तो आज सुद्धा तू ठेवला आहे.
फॉर्म ठेवण्यासाठी तू काय मेहनत घेत असतो? मी नेहमी ग्राउंडवर येऊन प्रॅक्टिस करतो, टाईम देतो विकेटवर. आणि ह्या सामन्यामध्ये लक्ष मोठं नव्हतं, पण 4 ओव्हरमध्ये 42 धावा झाले होते समोरच्या संघाचे आणि त्यांना रोखणं गरजेचं होतं. त्यावेळेला जेव्हा तू गोलंदाजीसाठी आला तेव्हा मनात काय विचार होते? तर एवढा विचार होता का कमीत कमी रनात त्यांना थांबायचा प्रयत्न होता माझा. नक्कीच, आणि ते तू पूर्णपणे केलेलं आहेस. काय सांगशील इतक्या मोठ्या जे आज प्लॅटफॉर्म भेटलेला आहे भिवंडी प्रीमियर लीगचं, त्याच्यामध्ये तू खेळतोय, मॅन ऑफ द मॅचचा सन्मान तुला भेटलेला आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय आणि चांगलं नियोजन केलं आहे अल्ताफ अली अँड अदर ऑर्गनायझर्सनी. थँक्यू सो मच खूप केतन. धन्यवाद केतन. सो आता नेक्स्ट सामन्यासाठी वळणार आहोत लगेचच आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या दिवसामधील ही दुसरी लढत आपण पाहणार आहोत. SK एंटरप्राइजेस विपक्ष आग्र्याच्या पोगाव या दोन संघामध्ये नाणेफेक हल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना